श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु पंतराज महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आज आपण श्रीपंत बोधपीठ 2 श्रींची पत्रे पत्रवाचन या कार्यक्रमात 13व्या आठवड्यात रविवारच्या सत्रात सहभागी झालेलो आहोत. आजच्या आपण या सत्राची सुरुवात भजन सेवेने करणार आहोत. या पत्राच्या आजच्या दोन पत्रांना अनुसरून जे पद आहे त्याने सुरुवात करणार आहोत. पद क्रमांक 1547. दर्शन गुरुचे किती सुख देते. श्री गुरुदेव दत्त. दर्शन गुरुचे किती सुख देते. दर्शन गुरुचे किती सुख देते. उन्मनीसी लाज आणि ते. उन्मनीसी लाज आणि ते. दर्शन गुरुचे किती सुख देते. दर्शन गुरुचे किती सुख देते. काशायांबर दंडकमंडलु. काशायांबर दंडकमंडलु. शंख चक्र करी धरी. शंख चक्र करी धरिते. दर्शन गुरुचे किती सुख देते. दर्शन गुरुचे किती सुख देते. दर्शन गुरुचे किती सुख देते. कामधेनु श्वान संगे शोभती. कामधेनु श्वान संगे शोभती. औदुंबर तळी नित्य वसते. औदुंबर तळी नित्य वसते. दर्शन गुरुचे किती सुख देते. दर्शन गुरुचे किती सुख देते. दर्शन गुरुचे किती सुख देते. बालावधूत रूपे दत्त हृदयी. बालावधूत रूपे दत्त हृदयी. प्रेमानंदे नित्य स्फुरते. प्रेमानंदे नित्य स्फुरते. दर्शन गुरुचे किती सुख देते. दर्शन गुरुचे किती सुख देते. उन्मनीसी लाज आणि ते. उन्मनीसी लाज आणि ते. दर्शन गुरुचे किती सुख देते. दर्शन गुरुचे किती सुख देते. दर्शन गुरुचे किती सुख देते. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आता आपण आजच्या पत्रवाचन सेवेकडे वळूया. आजचं पहिलं पत्र जे आहे त्या रतनताई बांदिगरे आपल्या समोर पत्र क्रमांक 71 यावर विवेचन करणार आहेत. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पत्र वाचनास सुरुवात करावी.
रतनताई सुरुवात करा. अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री सद्गुरु पंतराज महाराज श्री गुरुदेव दत्ता ध्यायेत श्री पंतराजं गुरुवरमतुलं श्यामलं भव्यभालं गंभीरं कुङ्कुमाढ्यं सितशुभवसनं मुक्तकेशं परेशम् शान्तं व्याघ्राजिनस्थं करधृतवरसद्बोधदण्डं महान्तं मुक्तारुद्राक्षहारं सरसिजनयनं दिव्यगात्रं पवित्रम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गुरुदेव दत्त. सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. मला अभ्यासासाठी जे पत्र आहे ते पत्र क्रमांक 71. आधी पत्र वाचन करते. हे पत्र रावजींना लिहिलेलं आहे 27/2/1890 रोजी. पत्रात असं म्हणतात, रावजी, पत्र पोहोचले, मजकूर समजला. आपण निरीच्छ असावे, सर्व सुखे आपोआप प्राप्त होतात. आपला कोणीच द्वेष करीत नाही, भ्रांतीने भासते मात्र. आपला कर्तेपणा मुळीच नाही, मग इतका उहापोह कशास? निश्चिंत राहावे. रंगभूमीवर कोणकोणते प्रयोग होतात ते पाहत बसावे. उगीच आरोप घेऊ नये. समर्थ वचन ध्यानी असावे. दत्त. पत्र लहानसं आहे, पण अर्थ आहे त्याच्यामध्ये. पंतांचं कोणतंही वाक्य घ्यावं, शब्द घ्यावं, पद घ्यावं, ते अगदी ओतप्रोत अर्थानं, प्रेमानं, सद्गुरु भक्तीनं या सर्वांना भरलेलं असतं. सिद्धांत तर परिपूर्णतेने ठोसपणे भरलेलेच आहेत. ते लहान की मोठा हा प्रश्न नाहीच आहे. रावजींचा परिचय देत असताना आता बऱ्याच पत्रांमधून रावजींचा परिचय आपल्याला झालेला आहे, तर तो उल्लेख आता मी इथं बोलत नाहीये. रावजी कुरुंदवाडला राहू लागल्यापासून श्रीपंतांसोबत त्यांचा पत्रव्यवहार सुरू झाला. रावजी निर्भीडपणे आपल्या शंका कुशंका श्रीपंतांना विचारू लागले आणि श्रीपंतही त्यांना सलगीच्या भाषेत सडेतोडपणे त्यांच्या शंका कुशंकांचे निरसन करू लागले. एकूण 63 पत्र रावजींनी लिहिली. त्यामध्ये सिद्धांत प्रतिपादन, तत्वविवेचन, शंका निरसन, सलगी इत्यादी विषयावर जास्त भर होता. आता या पत्राची पार्श्वभूमी पाहत असताना 13 जानेवारी 1889 पर्यंतच्या पत्रांमध्ये मागे वळून जर आपण पाहिलं तर 13 जानेवारी 1889 ते 27 फेब्रुवारी 1890 या मधल्या कालावधीमधील पत्र आपल्याला या श्रींच्या पत्रांमध्ये पाहायला मिळत नाही. तर या मधल्या कालावधीमध्ये मग काय झालं असावं? तर असा उल्लेख चरित्रामध्ये सापडतो की 1888च्या नाताळच्या सुट्टीमध्ये काही मंडळींसह श्रीपंत दड्डीला गेले असता तेथील दत्त मंदिरात गेले होते आणि तिथं बरीच भक्त मंडळी होती. त्यांच्यामध्ये एक वृद्ध गृहस्थ होते. त्यांना दत्तवाडकर पाटील असं म्हणत असत.
तेही अवधूत संप्रदायीच होते. आपणाला पंतांच्या अगोदर बालमुकुंदांकडून अनुग्रह झालेला आहे. त्यामुळे आपण पंतांचे वडील गुरुबंधू आहोत, असे ते सांगत असत. आणि पंतांचे शिष्य जो मान पंतांना देतात, तो मान आपल्याला द्यावा असं त्यांना वाटे. पंतांची सेवा जशी करतात, तशी आपलीही सेवा करावी असंही त्यांना वाटे. आणि तसे न केल्यास त्यांना राग येत असे. पंतांच्या हे लक्षात येत होतं, पण निष्कारण कोणाचेही मन दुखावणे त्यांना बरं वाटत नसे. शिवाय त्यांच्या वयाचा मान राखून त्यांना मोठेपणा देऊन कोणताही वादविवाद श्रीपंत करत नसत. पण पंतांच्या शिष्यमंडळींना हे दत्तवाडकर पाटलांचं चढेलपणाचं आणि अड्डतेचं वर्तन आवडत नसे. मीच दत्त आहे, माझी आज्ञा तुम्ही पाळली पाहिजे, अशी आज्ञा ते शिष्यमंडळींना करू लागले. 13 जानेवारी 1889च्या रावजींच्या पत्रात श्रीपंत महाराजांनी लिहिलेलं आहे की विनाकारण आज्ञा बिलकुल ऐकू नयेत. सिंहाचे बच्चे कोल्ह्याच्या गारुडास भुलत नसतात. ज्ञानकाळीची ही माया कशी आवरण घालते, अभिमान कसा हळूच ताबा चालवतो व गुरुत्व घेण्यास लावून प्रेमाचे मातेरे करतो, हे पाहून अभिमानास दूर राखावे. समर्थांच्या द्वारीचे श्वान होण्यात जे सुख आहे ते ज्ञानाभिमानात नाही. त्यानंतर 11 जानेवारी 1890 रोजी श्रीपंतांनी रावजींना जे पत्र लिहिलं, पण जे अप्रकाशित आहे, आणि त्यानंतर 71वं पत्र म्हणजे 27 फेब्रुवारी 1890, म्हणजे या मध्यंतरीच्या 12-13 महिन्यांच्या कालावधीतील पत्रांचा संदर्भ सापडत नाही. पण 11 जानेवारी 1890च्या अप्रकाशित पत्रामध्ये लिहितात की अक्कोळमधील भक्तांच्या अपूर्व प्रेम सोहळ्याचा उल्लेख दिवेकर चरित्रामध्ये आपल्याला सापडतो. 1886 ते 1889चा काळ हा अवधूत युग किंवा अनुभव युग म्हणून ओळखला जातो. या कालावधीमध्ये पंतांच्या स्वानुभव स्थितीची परिपक्वता होऊन बोधवृक्ष दिवसेंदिवस अधिकाधिक फोफावत जाऊन कसा पुष्पफलयुक्त होत गेला, आत्मानुभवाची दृढता कशी होत गेली, याचा सुगावा लागतो. 1886 मध्ये जे पत्र लिहिलं होतं रावजींना, त्यामध्ये असा उल्लेख आहे की इतके दिवस श्री दत्ताची भक्ती केल्याचा जो वृक्ष वाढत आला होता, तोच आता फलद्रूप होण्याची चिन्हे पुष्पफलांनी सुचवू लागली आहे. म्हणजे याही पेक्षा अधिकाधिक कृपामृत पिण्यास मिळत जाईल. आणि यावरून पंतांची स्थिती पूर्वघराकडे चाललेली होती, हे आपल्या लक्षात येतं. आता आपण मुख्य पत्राकडे वळूया. पत्र पोहोचले असं लिहित असताना यावरून लक्षात येतं की यामधील 1 वर्षातला हा पत्रव्यवहार चालू होता आणि आलेल्या पत्राला उत्तर देण्याच्या निमित्तानं लिहिलेलं हे पत्र आहे. त्यावरून मजकूर समजला असे लिहितात. रावजींना सांगतात श्रीपंत महाराज की आपण निरीच्छ असावे. निरीच्छ म्हणजे इच्छारहित असावे. कोणतेही संकल्प विकल्प असू नये. इच्छा असणे, आणि त्यात मुख्य म्हणजे ज्या सप्तभूमिका आहेत त्यामधील सर्वात पहिली जी सुखेच्छा, त्याचा स्वीकार तर सर्वत्रच केला जातो. जेथे जेथे विशेष चैतन्य प्रगट आहे, तेथे तेथे त्याचे मुख अखंड सुखाकडे वळलेले असते. म्हणजे वनस्पती ते देवांपर्यंत सर्वत्र क्रियारूप चैतन्य सुख इच्छिते. दुःखाची इच्छा कोठेही दृग्गोचर होत नाही. अपरोक्ष जग, परोक्ष इतर लोक यातील यच्चयावत व्यवहार सुखार्थ आहेत. दुःखाकडे प्रवृत्ती होतच नाही. म्हणजे परोक्ष सप्तपाताळ, सप्तस्वर्ग, अनंत ब्रह्मांडे आणि हा मर्त्य लोक ही सर्व सुखाच्या उपासनेत अखंड गुंतलेली असून त्या सुखदेवतेचे अव्यभिचारी भक्त आहेत. व्यवहार दृष्ट्या कितीही सुष्ट दुष्ट पाप पुण्यात्मक क्रिया दिसल्या तरी सुखदेवतेच्या भक्तीत किंचितही व्यभिचार घडत नाही. सुखाची व्याख्या करताना सु म्हणजे शांत, कल्पनारहित, आणि ख म्हणजे अंतःकरण. म्हणजे जे अंतःकरण शांत आहे, कल्पनारहित आहे,
तेथे सुख आहे. म्हणून सुख हे कसं आहे, तर ते सुख हे स्वरूप आहे. ते कृत्रिम नाही. सुख पदार्थात नाही, कारण प्रत्येक विषय प्रियाप्रियास्पद आहे. मनाचे मरण म्हणजे निर्विकल्प. म्हणजे मी अमुक आहे याचं विस्मरण. हे सुखाचं स्वरूप. सकळांचे विस्मरण तीच आनंदाची खूण. म्हणून येथे श्रीपंत महाराजांनी सुखप्राप्तीची युक्ती सांगितली. ती युक्ती कोणती? तर आपण निरीच्छ असावे. कारण इच्छा होणे म्हणजे बंध आला आणि जर तेच नसेल, म्हणजे इच्छाच जर नसेल, विकल्परहित असेल, निर्विकल्प असेल, निरीच्छ असेल, तर सर्व सुख आपोआप अनायासे प्राप्त होतात. म्हणून निरीच्छ राहावेत, कल्पना कमी कराव्यात. आपला कोणीच द्वेष करीत नाही, भ्रांतीने भासते मात्र. आपला कोणीच द्वेष करीत नाही, कारण आपल्याशिवाय जगात दुसरं कोणी नाहीच. आपणच सर्वत्र आहोत. सर्वत्र सद्गुरू स्वरूपच आहे. जसं एका आरतीमध्ये म्हटलं आहे, की जीव शिव जगरूपे नांदसी एकला. असं हे परब्रह्म तत्व, सद्गुरु तत्व सर्वांतर्यामी आहे. मग तेथे द्वेष कोणी कोणाचा करावा? हे सर्व भ्रांतीने भासते मात्र. स्वप्नीच्या पुरुषास स्वप्नीच्या स्त्रियेपासून स्वप्नीची सुखदुःखे प्राप्त होण्यासारखे भ्रांती ज्ञानविषयक सर्व कल्पित पुरुषाचे योगे अनुभवास येतात. परमात्म्याचे ठायी भ्रांतीने दिसलेला कल्पित पुरुष आपण अमुक असे खरोखर जाणल्यावर कल्पित भावनांचा अंकुरही न उठण्याजोगे कल्पित आपणच नाहीस होतं. स्वप्नद्रष्टा स्वप्नी जे जे दिसते ते सर्व जागा झाल्यावर खोटे असे सांगतो. कुरुक्षेत्राचे ठायी भारतीय युद्धसमयी योद्ध्यांनी देवत्वाची इच्छा धरून नरत्वाचा त्याग केला. त्याच रीतीने चिद्रूपाचे ठायी अतिशय विवेकाने जीवास आपला नाश विशेष अंगीकरणीय होय. त्याबरोबर आपल्या ठिकाणी दृश्य शांती ही मुळीच नाही. हा अबाधित सिद्धांत. म्हणून आपला कोणीच द्वेष करीत नाही. मग परमात्म्याच्या ठायी भ्रांती कशी उद्भवली आणि या भ्रांतीस कारण म्हणवणारी सुख दुःखे बंध मोक्ष ही द्वंद्वे आत्म्याची ठायी कशी भासली? तसेच हा दिसणारा देहच आपण आणि देह आपला, तनु धर्म सर्व आपले इत्यादी भ्रांती कशी भासली? या प्रकारच्या भ्रांती भावना आत्म्याच्या ठायी कशा आल्या? याचं उत्तर देताना श्रीपंतांनी सांगितले आहे, हा देहच मी, हे शरीर माझे आणि शरीरादी दृश्य जग सत्य अशी प्राप्त भावना म्हणजेच भ्रांती. आत्मत्वी सुज्ञान दृष्टीने पाहता ही भ्रांती अनुभव गोचर नाही. तिला अनुभविताही आपण नव्हे. कारण आत्मा मायाविधूर असल्यामुळे आत्म्याचे ठायी माया भ्रांतीचे लक्षण. सविकारी शरीरच मी ही भ्रांती तुला प्राप्त झाल्यामुळे विवेक दृष्टीने न पाहता विनाकारण निर्विकल्पी परमात्म्याचे ठायी विकारत्व आरोपिलेस. निजानुसंधानाने पाहशील तर मीच सविकारी अशी खात्री होऊन निर्विकारत्व आत्म्याचे ठायी भ्रांती ही मुळीच नाही. आणि भ्रांती शब्द मात्र, कालत्रयी विद्यमान नाही. या सविकारी शरीराप्रमाणेच दृश्य म्हणविणारी सकलेंद्रिये तू नव्हेस असे निजानुभवाने जाण. मन बुद्धी चित्त अहंकार ही दृश्य जाणायचे साधनास दृश्य झाल्या कारणाने दीपाने प्रतिदीप दिसल्याप्रमाणे ती सर्व आपणास भिन्न होत. ती आपण नव्हे असे असून भ्रांतीने तिचे कर्तृत्व आपणावर घेतो हे सत्य नव्हे. मला जाणवले, मला कळत नाही असे म्हणण्यात तू जाणीव नेणीव नव्हेस, तर जाणिले न जाणिले ही दोन्ही तू कसे जाणिलेस?
दुःखाची वांछा आणि सुखाचा वीट कदाकाळीही उद्भवत नाही आणि सुखोत्पादक गोष्टीवर आपली प्रीती अखंड असते. म्हणून आत्मा हा सुखरूप असला पाहिजे. म्हणूनच या सर्वव्यापी आत्मस्वरूपात आत्मत्वी, देहादी, गोत्रादी, जात्यादी, बंधादी, संविदात्म, जीवत्व, अनिर्वचनीयत्व या कशाचीही भ्रांती लक्षणे नाही. सर्व भास मात्र आणि तेही भ्रांतीने भासते. होणे जाणे, बंधमुक्ती, द्वैताद्वैत, गमनागमन ही सर्वच भ्रांती. म्हणून आपला कोणी द्वेष करत नाही. आपला कर्तेपणा मुळीच नाही. मग इतका उहापोह कशास? भ्रांतीपासून उत्पन्न झालेल्या भावभेदाने भासणाऱ्या भावना मिथ्या ठरतात आणि अशा भ्रांती भावातीत भावरहित आत्माच सत्यात्मा आहे. जसे आकाश निराकार असून सर्व व्यापक आहे, तसाच हा शून्यातीत परमात्मा सर्वव्यापी सर्वदेशी स्थित आहे. मग आपला कर्तेपणा राहिलाच कोठे? सर्वी सर्व नरहरी व्यापक नाही भेद वार्ता, सम्यक ज्ञान नेत्रे पाहता अवघी गुरुसत्ता. अनुमहत परिपूर्ण असा हा सद्गुरू सर्वत्र भरलेला आहे. सद्गुरूच्या इच्छेशिवाय झाडाचं पानही जर हलत नाही, तर मग हा कर्तेपणा आपला कसा होईल? मी करता हा भाव पाहिजेच कशास? म्हणून आपला कर्तेपणा मुळीच नाही हा सिद्धांत. मग इतका उहापोह, इतका खटाटोप कशासाठी? अतीतानागतम कर्म वर्तमानम तथैवच. जे मागे होऊन गेले, आता होत असलेले आणि पुढं होणारं कर्म जर मी करत नाही, तर मग कर्तेपणा नाहीच आणि तो भावही नको. म्हणून निश्चिंत राहा. कोणताही कर्तृत्व भाव नको. सर्व काही सद्गुरूचे कर्तृत्व आहे असा निश्चय करून निश्चिंतपणे, निर्भयपणे त्याच्या चरणी लोळत असावे. दत्ताचे स्मरण करीत निश्चिंत राहावे. दत्तस्मरणी निश्चिंती आहे, निश्चिंत राहावे. रंगभूमीवर कोणकोणते प्रयोग होतात ते पाहत बसावे. आपण या विश्वरंगभूमीवरील पात्रेच आहोत. दत्त सूत्रधाराच्या प्रेरणेने नाचवील तसे नाचावे आणि कोणकोणते प्रयोग होतात हे पाहत बसावे. ही रंगभूमी गुरुमुखे जाणून घ्यावी. उगीच आरोप घेऊ नये. सिद्धांत हे निदसूर्याचे, ब्रह्मविदा केवी रुचे. अध्यारोप अपवाद मार्गी, वधू नये वदलो साचे. दोरीवर जसा सर्पभास होतो, तसा ब्रह्मस्वरूपावर जगभास होतो. आणि हा भास खोटाच आहे. जग नाहीच, ते जग नसून ब्रह्मस्वरूपच आहे असे विस्ताराने समजावून सांगणे हा एक ब्रह्मप्राप्तीचा मार्ग आणि दुसरा अपवाद मार्ग. दुसऱ्या एका पदामध्ये देशिक पद निरजाली होई मानवा, कल्पित भ्रम निरसुनिया तरसी या भवा. अज्ञजन बोध हेतू शास्त्र प्रक्रिया, योगोपासन धर्म कर्म साधन क्रिया. अध्यारोप अपवाद कल्पित माया, सम्यक ज्ञान दृष्टी पाहता खेळ आव. अध्यारोप अपवाद हे सुद्धा माया कल्पित आहेत, भ्रांतीजनित आहेत. म्हणून उगीच आरोप घेऊ नये. जे नाही ते आहे असे दाखवू नये. निर्विकल्प तू आहेस, मग भ्रांती नको. आपल्याच कल्पनेने कल्पिलेले मी नामक या भ्रमानेच हे जग आपल्यासारखे सत्य आहे असे वाटते. हे दिसणारे लोक, स्वप्न व्यवहार, रज्जूचे ठाई, आरोपित सर्पभ्रांती, स्वप्नीचा चोर, मृगजल याप्रमाणे आहेत. म्हणून उगीच आरोप घेऊ नको. कारण आत्मस्वरूपी माया नाही, रज्जू सर्प वार्ता. जसा अंधारात दोरीवर सर्पाभास, तसा आत्मस्वरूपावर मायेचा भास होतो. म्हणून उगीच आरोप घेऊ नये. समर्थ वचन ध्यानी असावे. इथे 10वा नियम सांगावासा वाटतो. सावधगिरीने समर्थ वचनांचा अनुभव घडी घडी पदरी घेत
शांत चित्ताने समर्थ चरणी लक्ष ठेवून सहजानंदात रमत असावे. कारण समर्थांचं वचन हेच तारक आहे. जसं की वचनाचा अनुभव घेईन पदरी, निश्चिंत लोळेन सद्गुरुद्वारी. आकाश ढळेल भूमी कसेल, गुरुवचनासी नाही सरी. हरिहर ब्रह्म मावळले जरी, गुरु आज्ञेसी अनंत उरी. गुरुवचने दत्त शांत जाहला, भरुनी उरला चराचरी. असं हे जे समर्थांचं वचन आहे, ते नेहमी ध्यानात ठेवावं आणि समर्थ वचनांच्या ध्यानात असावं. त्यापेक्षा आणखी कर्तव्य ते काय? या पत्राच्या संदर्भासाठी काही पदं घेतली. त्यामध्ये 2610 क्रमांकाचं पद, विश्वनाटक सूत्रधार तो खूण बाणली मजला. 589 क्रमांकाचं, आहे नाही मजला नकळे, बालमुकुंद नांदे, रज्जू सर्प जीवशिव माया, अपरोक्षा न बाधे. 569 पद, स्वयंप्रकाश स्वरूप माझे, काय बोलू आता, आत्मस्वरूपी माया नाही, रज्जू सर्प वार्ता. 1586 क्रमांक, वचनाचा अनुभव घेईन पदरी. 992 क्रमांक, सिद्धांत हे निदसूर्याचे, ब्रह्मविदा केवी रुचे, अध्यारोप अपवाद मार्गी, वधू नये वदलो साचे. आणि 2637 क्रमांकाच्या आरतीमध्ये, जय जय बाल मुकुंदा, जीवशिव जगरूपे नांदसी एकला, प्रेमार्थ देव भक्त सहज प्रगटला. अशा प्रकारे या पत्राचा अर्थ सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. धन्यवाद रतनताई. खूप छान पत्राचं विवेचन केलंय. आता मी बाळासाहेब कसाळे आबांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. श्री गुरुदेव दत्त. सर्वांना नमस्कार. नमस्कार. रतनताईंनी पत्र खूप छान अनेक संदर्भ देऊन सादर केलं. धन्यवाद. रावजीला लिहिलेलं पत्र आहे. पत्राच्या मागचे पुढचे संदर्भ चांगले दिले तिने. पत्र पोहोचले, मजकूर समजला, आपण निरीच्छ असावे. पत्राच्या पार्श्वभूमीमध्येच रतननं भरपूर सांगितलं याच्याबद्दल. आपण निरीच्छ असावे. निरीच्छ म्हणजे इच्छा नसावी, निरपेक्ष असावं. जेथे निरपेक्षता तेथे सहजता. आणि तसं झालं नाही तर दुःख होतं. त्याच्यापेक्षा निरीच्छ असावं. जे मिळणार, मग पुढे म्हटले तरी सर्व सुखे आपोआप प्राप्त होतातच. दुःखाचे मूळच इच्छेमध्ये आहे. इच्छा केली, तसं नाही झालं की मग दुःख होतं. आपला कोणी द्वेष करत नाही. भ्रांतीने भासते मात्र, आपला कर्तेपणा मुळीच नाही. आपला द्वेष कोणी करत नाही. याचा आपल्याला द्वेष केला असं का वाटतं, तर आपले जे जे होत आहे त्याची योजना अगोदरच झाली आहे. आणि आपण फक्त काय करतो की कुणामुळे तरी झालं, याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे त्यानं माझा द्वेष केला म्हणून असं झालं, त्यांना माझ्याशी शत्रुत्व धरलं, मित्रत्व धरलं. ही जी आपली कल्पना आहे, वास्तविक ह्या सगळ्या गोष्टी अगोदरच ठरलेल्या आहेत, घटित आहेत. आपल्याला फक्त त्या अघटितपणे वाटतात. भ्रांतीने भासते मात्र, आपल्या भ्रांतीने तसं वाटतं आपल्याला. भ्रांती कुठली तर मी आणि माझे, हा अहममतेच्या अनुषंगाने तसे भासतं. आपला कर्तेपणा मुळीच नाही. ह्या सगळ्याचा विचार केला तर कर्तृत्व टाकलं की मग काहीच राहत नाही. भ्रांती पण राहत नाही, कल्पना पण राहत नाही, अपेक्षा पण राहत नाही, निरपेक्षपणा पण राहत नाही. मग इतका ओहापोह कशासाठी? मग इतकी शहानिशा ही वाटाघाट कशासाठी? निश्चिंत राहावे. आले ते जाईल सत्य, होई निश्चिंत गुरुपुत्रा. रंगभूमीवर कोणकोणते प्रयोग होतात ते जग हे सगळं विश्व, रतन चांगलं सांगितलं, हे विश्व सगळं रंगभूमीच आहे. अरे रंगभूमीवर ही सगळी
प्रत्येकाला कलाकाराला आपापली एक एक भूमिका वठवण्यासाठी दिलेली आहे. ती भूमिका वठवून झाल्यानंतर आपोआप पडद्याआड जायचं आहे आणि तसंच घडत आहे. त्याच्याकडे फक्त पाहणं आणि त्याच्यातून अनुभव घेणं हे अतिशय महत्वाचं. ते पाहत बसावे म्हटले. उगीच आरोप घेऊ नये. समर्थ वचन ध्यानी करावे. कोणावरही आरोप घेऊ नये. आपण कोणावर आरोपही करू नये आणि आपल्यावरही आरोप घेऊ नये. समर्थ वचन ध्यानी धरावे. समर्थाचं वचन काय आहे? तू माझा आहेस हे वचन आहे. योगक्षेम वहाम्यम, तुझा योगक्षेम मीच वाहतो हे वचन आहे. ह्या वचनावर दृढ विश्वास ठेवला की मग अपेक्षा पण राहत नाही, निरपेक्ष पण राहत. निरपेक्ष अपेक्षा हे सगळं एकच होऊन जातं आणि कर्तृत्व आपल्याकडे राहत नाही. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद आबा. आता मी सुधीर दादांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावे. श्री गुरुदेव दत्त. दत्त. तर दत्तांनी 78वं पत्र आपल्याला छान सांगितलं. परमानुभव प्रकाश वगैरे मधून अत्यंत काळजीपूर्वक निवडलेले संदर्भ त्यांनी आपल्या पुढे मांडले. आबांनी सुद्धा या पत्राचा गोषवारा छान घेतला. पत्र लहान आहे, निरीच्छा असावं, निश्चिंत असावं असं पंत महाराज सुचवत आहेत. कर्तेपणा मुळीच हा सिद्धांत अगदी ठासून सांगितलेला आहे आणि तो सिद्धांत असल्यामुळं त्याच्या सिद्धतेसाठी काहीही सांगितलेलं नाहीये. हा एक सिद्धांत मनात बाळगला की आपोआप तुम्हाला निश्चिंतही राहता येणार आहे, निरीक्षही राहता येणार आहे. कारण का की जग हे एखाद्या रंगभूमीप्रमाणे, रंगभूमीवर चाललेल्या नाटकाप्रमाणे आहे. ह्या भूमिकेवरती पंत महाराज रावजींना आणतायत. नाटक पाहत असताना नाटकातले प्रसंग, त्यातनं निर्माण होणारे विकार, त्यातनं अनुभवाला येणारी सुख दुःख, ह्यामध्ये माणूस जसा ते अनुभवत असूनही गुंतत नाही, तसा तुला ह्या रंगभूमीतल्या गोष्टींचा संबंध नाही असं पंत महाराज सुचवतायत. आणि म्हणून पुढचं वाक्य आलंय की आपण आरोप घेऊ नये. ते आपल्याकडे आलेली जी भूमिका आहे ती भूमिका म्हणून आपल्याला वठवायची आहे, ती खरी आहे असं तू समजू नकोस. आपला कोणी द्वेष करीत नाही, कारण भ्रांतीनं तसं वाटतं, कारण आपल्याशिवाय दुसरं कोणीच नाही जगामध्ये. माझा मीची सर्व ठाई. आणि रतनताईंनी ते छान दोघांचंही मी अभिनंदन करतो, रतनचं आणि आबांचं. आणि हे पत्र जरी विस्तारानं छोटं असलं तरी ह्यातला आशय जो आहे हा आत्मसात करायला आपल्याला आयुष्य सुद्धा कमी पडण्याची शक्यता आहे. तर ह्याप्रमाणे या रंगभूमीवरती आपली भूमिका ओळखून आणि ही भूमिका आहे हे लक्षात ठेवून आपल्याला राहायचं आहे. रावजींना जसं सांगितलं तसं. श्री गुरुदेव दत्त. दत्त. धन्यवाद सुधीर दादा. आता मी अप्पासाहेब दादांना विनंती करतो की त्यांनी यावर मार्गदर्शन करावं. सुधीरनी, रतननी, आबासाहेबांनी, रावजींनी, पंतांनी आपल्यासमोर मांडलेलं हे जे पत्र आहे, हे पत्र म्हणजे कसं आहे की आपण पंतांचे भक्त म्हणवतो, आपण पंतांची भक्ती करतो, भजन करतो आणि हे सगळं करत असताना आपलं सगळं वरवरचं असतं की काय असं वाटाव्यासारखी स्थिती असते. रावजी पंतांच्या इतक्या निकटचे होते, पंतांचा इतका सहज होता आणि असं असून सुद्धा रावजींच्या पत्रांबद्दल पंतांना असं म्हणण्यासारखं वाटतं की तू निरीच्छ हो.
त्यांना म्हणावंसारखं वाटतं पंतांना, रावजींना, निश्चिंत हो, तू करता नाही आहेस, तू स्वतःवरती मी करताय हा आरोप घेऊ नकोस. अशा प्रकारचे सगळे जे काही उपदेश रावजींना करावे लागतात पंतांना, कारण पंतांचा इतका सहवास म्हणून सुद्धा रावजी हे रावजी राहतात, रावजी हे पंत झालेले नाही आहेत. रावजींची ही स्थिती तर आपली काय स्थिती आहे? आपण तर आत्ता तात्पुरते या सकाळी 7:30च्या सत्रापुरते आपण पंतांच्या जवळ आलो, पंतांच्या विचारात आलो. आपण 9ला बाहेर पडलो की आपण पुन्हा आपल्या दिवसाच्या सगळ्या व्यवहारामध्ये अडकतो. तर हा जो पंत महाराजांचा बोध जो आहे, हा बोध आपल्या मनामध्ये खूण बाणली दत्ता, हे व्हायला पाहिजे. हा बोध बांधला गेला नाही. रावजींना त्यांनी सांगितलं नसेल का निश्चिंत हो म्हणून? प्रत्येक पदात पंत निश्चिंत म्हणून सांगतात. निरीच्छ हो सांगितलं नसेल का? पण इतकं सांगून सुद्धा त्यांच्या इच्छा जर जात नाहीत, रावजींच्या जात नाहीत, आपल्या कशा जातील? त्यांच्या चिंता जात नाहीत, आपल्या चिंता कशा जातील? मग ते मन जे आहे ना, ते मन विचार करत राहतं, माझा कोण द्वेष करते का? कोण माझ्यावर टीका करते का? आता त्या वेगळी भांडण होतात ना रस्त्यावरती, काय काय भांडण होतात. तू माझ्याकडे असं का बघितलास म्हणून तू जाताना भांडण होतात. हे सगळे जे मनामध्ये कल्पना उठतात, त्याचं मूळ जो मी आहे, तो मी नाही. आणि तो तुझा मी जो आहे, माझा मीपणा तोही सद्गुरू, मी तूपणाचा भाव टाकून दर्शन दे संता, हे मागणं एवढ्यासाठीच आहे की मी नाही आहे, ही माझी खूण पक्की कर. आणि ते माझ्या कायमची ती खूण पक्की झाली की मग मनात चिंता राहणार नाही, इच्छा राहणार नाही, मी करतेपणा ही भ्रांती राहणार नाही, काहीच राहणार नाही. आणि म्हणून पंत महाराज म्हणतात की आपली बोल घेवडी हे नसावी. 1301 मिनिट 1313 नंबर पदामध्ये पंत महाराज म्हणतात, कृपा गुरुची होय जरी तरी प्राप्त निज शांती, गुरुविणे आत्मप्राप्ती नोहे न फिटे भवभ्रांती. पढून पढविती उपनिषदे सदा बद्ध आपणा मानती. लोकांना आपण सांगायचं उपनिषदांचा अर्थ सांगायचा आणि स्वतःला बद्ध मानायचं, पुन्हा मोक्षाची इच्छा करायची. तत्वमसीचा बोध ऐकून मोक्षाची इच्छा धरती. देह चतुष्ट कोश पंचक निवाड्या करते. देह म्हणजे असा असतो, कोश असे असतात, अन्नमय कोश असतो, आमचा असतो, अयमात्मा ब्रह्म असतो. म्हणजे नुसतं पढत पांडित्य आपलं नसावं, आपण ते आचरणात आणावं. आपण जी काय 10 नियम आहेत, ते 10 नियम आपल्या वागण्यामध्ये दिसावे. गुरुपुत्र कसा असावा, तर गुरुपुत्राच्या वागण्यावरून गुरुपुत्र समजावा. अशा प्रकारच्या गुरुभक्तीकडे आपल्या सगळ्यांना येणारं, हे सुधीरने सांगितल्यासारखं आयुष्यभर पुरेल इतका चांगला बोध देणार हे पत्र आपलं 4 ओळीचं पत्र. पण या 4 ओळी आपण तर आयुष्यभर पाळल्या. आपण 4 वे टेस्ट म्हणून एक रोटरीमध्ये असते, प्रत्येक गोष्ट करताना तुम्ही 4 वे टेस्ट करून बघा, याप्रमाणे आहे का. तर आपण प्रत्येक गोष्ट करताना सकाळी उठल्या तर रात्री झोपेपर्यंत विचार जर केला, मी आज कुठल्या कुठल्या इच्छा ठरल्या, मी आज कुठल्या कुठल्या गोष्टीची चिंता केली, मी आज कुणाकुणाबद्दल काय काय विचार केला, मी आज करतेपणा किती मिरवला, असं आपण रोज विचार केला, मी कुठला आरोप घेतला. आणि आपण लक्षात ठेवलं, हे सगळं माझं काही नाही राजा, सद्गुरू तुझंच सगळं खेळ आहे. माझ्यामध्ये उठलेले तरंग जे आहेत ते तुझ्याच कृपेने तू तुझ्या ठाई लय करून घे, अशी आपण प्रार्थना करूया. आणि रावजींच्या निमित्तानं रतननी, बाळासाहेबांनी आणखीन सुधीरने सांगितलेला बोल लक्षात ठेवून आपण तसे वागण्याचा प्रयत्न करूया. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद आप्पासाहेब. आता मी अभिजित पंतांना विनंती करतो की त्यांनी यावर 2 शब्द बोलावेत. नमस्कार. ओपनिंग 2 लाईन्स ज्या आहेत या पत्राच्या फारच गोल्डन वर्ड्स आहेत. आपण निरीच्छ असावं, सर्व सुखे आपोआप प्राप्त होतात. आपलं जे पंतप्रधानांचं ऍप जे आहे नवीन, ज्यात दररोज सकाळी आपल्याला एक बोधाचं लाईन येते, त्यासाठी हे परफेक्ट एकदम असं हे वाक्य आहे. ह्याच्यावर आपण सतत विचार करत राहावं दिवसभर आणि ह्या वाक्याचा अर्थ जो आहे तो अंगी मानायला शिकलं पाहिजे. खूप महत्वाचं आहे आणि खूप सुंदर सांगितलं सगळ्यांनी. निश्चिंत राहावे,
पण त्याच्यापेक्षा जास्त ही पहिली ओळ जी आहे ही फार महत्वाची वाटते. आय थिंक बाकीचं पत्र तर फार सुंदर सांगितलं आणि खूप छान लर्निंग झाली सकाळी. थँक्यू. धन्यवाद अभिजित दादा. आता आपल्या आजच्या पहिल्या पत्राचं विवेचन पूर्ण झालेलं आहे. आजच्या दुसऱ्या पत्राकडे वळूया. आजचं दुसरं पत्र आहे पत्र क्रमांक 158. मला त्या पत्रावर विवेचन करण्याची संधी मिळालेली आहे, तर ती मी या पत्र वाचनास सुरुवात करतो. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आजचं जे मी पत्र वाचन करणार आहे त्याचा क्रमांक आहे पत्र क्रमांक 158. आमचा अभ्यासी क्रमांक 17 विश्वनाथ पडावे आणि निखिल आरुद यांचा. आणि हे जे पत्र आहे 158 ते वेदपाळ यांना दिलेलं आहे आणि त्यांचा परिचय सुरुवातीला मी इथे देतो आहे. वेदपाळ म्हणजे श्री पंतबंधू परमपूज्य श्री गोपाळ श्रीपाद कोपकर भागोजी कोप हे पंतांचे बालपणीचे मित्र आणि अतिशय प्रीतीतील गुरुबंधू होते. पंत महाराज ज्यावेळी बेळगावात गणपत गल्लीत राहत त्यावेळी पंतांच्या खोलीकडे त्यांचे वारंवार जाणे येणे होते आणि त्यामुळेच त्यांचा व पंत महाराजांचा फार स्नेह होता आणि तो दिवसेंदिवस वाढत होता. गोपाळ भागोजी कोपांना पंत महाराजांनी सद्गुरू बालमुकुंद यांचा अनुग्रह घेण्यास मदत केली. त्याविषयी दिवेकर रचित श्री पंतचरित्रात आणि पुष्प 9 खंड 2 येथे यात प्रकरण 4 मध्ये गोपाळ भागोजी कोपांनी ज्या आठवणी दिलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी विस्तृतपणे वर्णन केलेले आहे. सुरुवातीच्या भेटीस सद्गुरू बालमुकुंद यांनी गोपाळ भागोजी कोपांना मारुती मंत्र देऊन त्याचे पठण करण्यास सांगितले आणि यापासून तुझे कल्याण होईल. तुझी कृतबुद्धी आहे तैलबुद्धी नाही, तुझ्या नशिबात ऊन भाकरी असून शिळी भाकरी नाही असे सांगितले. गोपाळ भागोजी कोपांची लहानपणापासूनच देव ब्राह्मणावर फार भक्ती असून नेहमी फळे फुले तुळशी आणून देवाची पूजा करणे, शिव कवच पारायण करणे, निशी भार्गव करणे आणि त्यात आता भक्ती असलेले सद्गुरूंनी दिलेला श्री मारुती मंत्र मोठ्या भक्तीने त्यांनी जपायला सुरुवात केली आणि त्या वेळेपासून त्यांना उद्योग लागून प्रपंच सुरळीत चालला. आणि गोपाळ भागोजी कोप हे मूळतःच सात्विक असल्याने आणि वेदपाळ हे जे त्यांचं विश्लेषण त्या नावाने जे हाक मारत पंत महाराज बहुतेक ते वेद वगैरे वाचायचे, त्याचं पठण वगैरे करायचे आणि त्यानुसार आचरण असायचे म्हणून त्यांचं नाव तसं त्यांना त्या नावाने संबोधायचे असं मला वाटतं. पुढे ते बेळगावात असताना पंत महाराजांनी त्यांची आणि बालमुकुंदांची पुन्हा भेट घडवून द्या, मला त्यांच्या शरण जायचं आहे अशी विनंती केली आणि त्यानुसार श्री सद्गुरू बालमुकुंदांनी बालमुकुंदांची भेट घेऊन त्यांना अनुग्रह दिला. त्यांनी ही सुरुवातीला व्यक्तिपरिचय देतो आहे. पुष्प 9 खंड 2 यामध्ये पुष्प 9 खंड 2 यामध्ये गोपाळ भागोजी कोपांनी पंत महाराजांची जो स्नेह होता की खूप छानपणे विस्तृतपणे मांडलेला आहे. त्यांचा एकमेकांशी एवढा कम्युनिकेशन असायचं की ज्या काही गोष्टी होत्या
म्हणजे या अंतरीचे त्या अंतरी असं होतं त्यांचं. म्हणजे पंत महाराजांना जे वाटायचं ते गोपाळ बागोजी कोपांना ते सांगायचे. गोपाळ बागोजी कोपांना जे स्फुरलं त्यांना काही सांगायचं असेल ते पंत महाराज सांगायचं. इतकं क्लोज कम्युनिकेशन होतं. असं त्याबद्दल त्यांनी खूप विस्तृतपणे लिहिलं आहे आणि पंत महाराजांची वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन कसं झालं याबाबत त्यामध्ये विवेचन केलेलं आहे. आता मूळ पत्राकडे वळूया. हे पत्र 25 नोव्हेंबर 1899 या दिवशी पंत महाराजांनी लिहिलं होतं गोपाळबाबाजी कोपांना. त्याच दिवशी अजून एक पत्र अण्णा अकोळकर यांनाही लिहिलेलं होतं. बेसिकली या पत्राची पार्श्वभूमी जी आहे ती प्लेगचा जो फैलाव झालेला होता त्याचीच आहे आणि प्लेगमुळे जसं आता कोरोनाची सिच्युएशन आपली झालेली आहे त्याप्रमाणेच तिथेच तेवढीच गंभीर स्थिती होती. पंत महाराज यांनी चरित्रामध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे की आज सकाळी मी कोणाशी बोललो, संध्याकाळी आहे की नाही इतकी सुद्धा शाश्वती नव्हती. तर या बॅकग्राऊंडवर त्यांनी हे पत्र लिहिलं आहे आणि पंत महाराजांचे जे खूप जवळचे गुरुबंधू शिष्य वगैरे होते त्यापैकी बरेच जण या प्लेगच्या आजाराला बळी पडलेले होते आणि त्यामुळे पंतांची काहीशी अशी व्यथा त्यांनी या पत्रात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे गोपाळ बागोजी कोपांना. आणि बेसिकली यातलं जे मूळ जे दोन मूळ गोष्टी आहेत ते म्हणजे गणू माळीहारकर हे जे होते त्यांचं या प्लेगने निधन झालेलं होतं आणि त्यांचा जो वियोग झाला होता त्यामुळे त्यांची जी अवस्था होती ती अवस्था त्या वर्षीच्या गुरुद्वादशीच्या उत्सवात सुद्धा त्या प्रतिबिंबित झालेली होती. त्याच्यासाठी मी श्रीपंत चरित्रातून रेफरन्स घेतलेला आहे की 26/10/1899 रोजी पंतांचे मावस भाऊ गणपतराव मारिहाळकर हे शहापूर तालुक्यातील चनवेनहट्टी या गावी प्लेगने निवर्तले. जेव्हा ही दुःखकारक बातमी पंतांना समजली तेव्हा त्यांना परमावधीचे दुःख झाले. त्यावेळी तशा स्थितीत म्हणजे 30/10/1899 रोजी गुरुद्वादशीच्या आदल्या दिवशी ते भजनाला बसले असता उत्सवामध्ये हे जे विघ्न आले त्यासंबंधी पुढील दुःखालाभ काढून त्यांनी सद्गुरूशी प्रेमाचे अक्षरशः भांडण केले की माझे म्हणजे उत्सव नको झाला. त्यांनी या पदामध्ये तसं मांडलंय त्यांनी, उत्सव नको झाला तरी का भक्त राखीला, भक्ता पायी गुरुपिण न टिके, प्रेमाचा विसर का पडला, भक्ताभिमानी भक्त वत्सल तू भजनासी का विटला, चरणी समरस करी दत्ता निर्वाण भाव उदेला. अशा प्रकारची 3 दिवस आधी जवळजवळ 7 पद पंत महाराजांनी केली आणि गुरुद्वादशीच्या दिवशी अजून 3 पदं केली. तर एकूण 10 पदं त्यावेळेला झाली होती. सुरुवातीची जी पदं आहेत त्याच्यामध्ये खूप व्यथा त्यांनी व्यक्त केली होती आपल्या सद्गुरूकडे, पण नंतर स्वतःला सावरून पुन्हा की हे जे आहे जसं आप्पा साहेब आता म्हणाले की हा जो आहे हाच विश्वासाचा खेळ आहे, आपण त्यातली बाहुले आहोत हे त्यांना पुन्हा भानावर येऊन मग त्यांनी पंत महाराजांनी त्यांना सद्गुरूंना विनंती केली आणि मग त्यांनी त्याच्याबद्दल दुसरी पदं त्यामध्ये म्हटलेली आहे. तर हा बॅकग्राऊंड होता गणपत गडू माळीहाळकर यांच्या निधनाचा आणि बराच काळ त्यांचा खूप
स्नेह असल्यामुळे आणि त्यांचा खूप जवळच्या व्यक्ती असल्यामुळे बराच काळ त्यांचा त्या 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 बाबतीत मग त्याचं मन उदास असायचं. तसंच गोपाळ भागोजी कोपांशी अ, त्या प्लेगमुळे त्यांना बाहेर जाऊन राहावे लागत होते. म्हणजे बेळगावमध्ये इतका त्याचा प्रसार झाला होता, पसरला होता प्लेग, की बेळगावात राहणे सुद्धा शक्य नव्हते. त्यामुळे जिथे जागा मिळेल, मला वाटतं ते धर्मशाळेत वगैरे राहत होते आणि त्यामुळे त्यांच्याशीही अ, त्यांचा जो संपर्क होता तो वियोग झाला होता आणि त्या बॅकग्राऊंडवर हे पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये मार्गदर्शन तसं कमी आहे, पण जी व्यथा आहे आणि त्या अनुषंगाने ज्या त्या जुन्या आठवणी आहेत, त्यांना उजाळा देऊन त्याबाबत कम्युनिकेशन करण्याचा अ, अ, होरा पंतांचा या पत्रामध्ये दिसत होता. तर आता आपण पत्राच्या वाचनाकडे वळूया. अ, तुझी पत्रे पोचलीत, हकीकत समजली, प्रारब्ध पुढे उपाय नाही. हा सिद्धांत इथे सांगितलाय. प्रसंगाला पाठ दिलीच पाहिजे. म्हणजे जे आले आहे समोर त्याला आपल्याला सामोरं जायचंच आहे. असा वियोग कधीच घडला नव्हता. उभयतांनी श्री दत्तापुढे प्रेमळ खेळ खेळलो, भजनी नाचलो, त्याची आठवण झाली की मन उदास होते. तू येथून गेल्यापासून उत्सवास रंग नाही, नामशेष झाले आहेत. तशात गणू अलगते वगैरे बरोबर खेळलेले अवधूत मार्गाचे जे स्तंभ आहेत, प्लेगला बळी पडले. त्यामुळे सर्व काही तुटल्यासारखे झालेले आहे. अशावेळी तूही जवळ नाहीस. पंत महाराज जेव्हा गोपाळ भागोजी कोप वगैरे सद्गुरू बालमुकुंद असताना ज्यावेळी त्यांचं जो वेळ ते व्यतीत करत होते आणि जो भजनानंद जो आनंद घेत होते त्याची आठवण इथे पुन्हा पंत महाराज आळवतायत ती असं या भागामध्ये दिसत आहे. पुढे म्हणतात की दोन्ही वेळा भजनात काळ घालवीत असतो. म्हणजे सकाळ संध्याकाळ आता मी भजनानंदात घालवीत असतो. मंडळी पूर्वीप्रमाणेच नियमाने येऊन वेदांत पाठ चर्चाही चालवत असतात. तो एक धन्य पुरुष की ज्याच्या वृत्तीत किंचितही फेरबदल झाला नाही व आनंदात क्रीडत आहेत असं म्हणून सद्गुरू बालमुकुंदाची ते स्तुती करत आहेत आणि त्यामध्ये पद क्रमांक 1547 मध्ये म्हणतायत, दर्शन गुरुचे किती सुख देते, उन्मनी सही लाज आणि ते. पुढे त्यांचं वर्णनही करतायत. काशायांबर दंड कमंडलू शंख चक्र करी धरी, दर्शन गुरुचे किती सुख देते, कामधेनु श्वान संघे शोभती, औदुंबर तळी नित्य वसते, बालावधूत रूपे दत्त हृदयी, प्रेमानंदे नित्य स्फुरते. तर त्यावेळी इतकी कठीण परिस्थिती असताना पंत महाराज आपल्या सद्गुरूची भक्ती नित्यनेमाने भक्ती करून त्यांना आळवत होते आणि आम्ही आळवतो आहे आणि माझ्याबरोबरच बाकीची मंडळी जी आहेत बेळगावात तीही वेदांत पाठ चर्चा वगैरे करत आहेत असं इथे त्यांना सांगत आहेत. पुढे पंत महाराज म्हणतायत की दत्तप्रिया म्हणजे त्यांचा अतिशय प्रिय असे गुरुबंधू, पुन्हा पूर्वीसारखे आम्ही तुम्ही मिळून प्रेमभरात अवधूत वेशाने बेफाम होऊन समर्थापुढे नाचण्याचा प्रसंग श्री दत्त आणील काय. काय ते दिवस, काय ती उमेद, काय तो प्रेमा आणि काय तो श्री दत्त दर्शन महिमा. म्हणजे जो काळ, जसं मी म्हटलं, जो काळ त्यांनी एकत्र घालवला होता बालमुकुंद जोपर्यंत होते श्रीशैल्य यात्रे
ला जायचे आधीपर्यंत. तो जो काळ होता तो सुवर्ण काळ होता आणि त्यावेळी ज्या प्रेमभरे त्यांची भक्तिभावाने जो भजनानंद चालायचा त्याचं खूप सुंदर वर्णन इथे त्यांनी केलं आहे आणि त्याची आठवण इथे केलेली आहे. जागृती स्वप्न यती अवधूत रूपाने दर्शन देऊन वरचेवर आश्वासन देऊन निजबोध प्रकट करून भक्ती शिकवून भजनी नाचवीत असलेली अखंड प्रेमळ दत्तजननी आता निद्रा करीत असेल काय? भक्त बाळाचा विसर पडला असेल की विटली असेल काही कळत नाही. तर या परिस्थितीमध्ये जसं मी म्हटलं की अगदी जवळच्या गुरुबंधूंचं निधन झालं असल्यामुळे त्यांचं बळी गेलं असल्यामुळे पंत महाराज थोडं इथे नकारात्मक असं लिहित आहेत की आमच्या इथे आपल्या सद्गुरूची इतकी भक्तिभावाने भक्ती करत असताना सुद्धा ती प्रेमळ अशी माऊली आम्हाला आमच्या मदतीला का बरं धावून येत नाही आहेत. तिला काही निद्रा आली आहे का की आमचा काही विसर पडला आहे का अशी उगाचच मनामध्ये त्यांच्या शंका आली असेल. पण पुढे स्वतःला जसं तिथे पुढे म्हटलंय त्यांनी की स्वतःला सारून ते म्हणतात की नाही त्यांच्याकडे काय दोष आपल्या सद्गुरूला यामध्ये दोष देण्यात हे नाहीये. त्यांनी जो बोध दिला आहे ते सिद्धांत आम्हाला सांगितले आहेत त्याच्यावर आचरण त्याचं धारणा करणं इथे कुठेतरी आम्हीच कमी पडलो असू असं त्यांना तिथे म्हणायचं आहे. आणि पण त्यांची इतकी द्विधा मनस्थिती आहे त्याच्यामध्ये ते पण म्हणतात की आम्ही करतोय आहे की असे तरी का म्हणावे तोच सूत्रधारी आपण जर हा सगळा विश्वाचा पसरा तोच चालवतो आहे तोच सूत्रधारी आहे आणि आम्ही बावले आहोत त्यांनी नाचवावे तसं आम्ही नाचतो आहे काहीच बोलवत नाही आठवण होऊन म्हणून तळमळते तुझा विसर कसा पडेल आम्ही तर विसरत नाही आहोत मग असं कसं झालं असं पंत महाराज म्हणतायत. पुढे म्हणतायत की अभिन्नपणे म्हणजे एकरूपाने भक्तिभावाने भक्तीची आत्म्याच्या आवडीने दत्तचरणी सतत लोळत आहोत त्याच्याच कृपेने या गाठी पडल्या होत्या हेच हे सगळं गुरुबंधू भेटले शिष्य भेटले त्याच्याच कृपेने आम्हाला भेटल्या त्यांनीच ह्या जोड्या नेमून दिल्यात त्यानेच तोडल्यास आमचा उपाय नाही असा प्रकार होणारच नाही हे दिवस जातील. शेवटी या व्यथा मांडल्यानंतर पंत महाराजांना तरी सुद्धा आश्वस्त आहेत की आपल्या सद्गुरूचे आपल्यावर लक्ष आहे आणि हेही दिवस निघून जातील आणि पुन्हा जे पूर्वीचे दिवस होते ते परत येतील हा विश्वास पंत महाराजांना इथे प्रतीत करायचा आहे. आणि पुढे म्हणतात ते की श्री दत्त कृपेने अवतार समाप्ती झाली नाही तर पूर्ववत प्रेम आनंदाचे भोजन मिळून करू कुठेही असलो तरी शरीराने जरी दूर असलो तरी मनाने सन्निधच आहोत हा सिद्धांत पंत महाराज इथे सांगतायत की शरीराशी नाळ जोडलेली नाहीये त्या मनाशी नाळ जोडलेली आहे त्या अंतःकरणाशी आपण एकच आहोत. आपण हे करोनामध्ये हे सगळं अनुभवलेलंच आहे की आपण शरीरात जरी एकत्र नसलो तरी आपण पंतांची भक्ती ज्या विविध मार्गाने आपल्याला ज्या करता येते तशी करतो आहे. तसाच अभिप्राय पंत महाराज इथे मांडतायत. एकमेकांच्या हृदयी एकमेकाने अखंड वस्ती केली आहे प्रेमरूपाने सतत भेट असतेच. असं इथे पंतप्रधान म्हणतायत. पुढे म्हणतायत सगुण खेळाची आवड फार म्हणून हळहळ वाटते. काही झाले म्हणजे पंतप्रधान इथे पुन्हा म्हणतायत की आपण एकमेकाशी अंतरात्म्याने जोडलेलेच आहोत परंतु तुम्ही जेव्हा इथे होतात आणि तेव्हा जेव्हा आपला भजनाचा आनंद घ्यायचो त्याच टिपऱ्या खेळायचो म्हणजे बऱ्याच गोष्टी श्रीपंतांच्या चित्रांमध्ये दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये टिपऱ्या खेळणे भजन करणे या बऱ्याच गोष्टी या गुरुबंधूंमधून केल्यामुळे ते आता करायला न मिळणे त्यामुळे त्यांना हळहळ वाटते. काही झाली तरी
या क्षणभंगूर अवस्थेत विशेष निमग्न न होता वेठीने व्यवहार चालवून धर्मशाळेची वस्ती कशी तरी संपवून श्री सद्गुरु दत्तावधूताच्या शांततीत शांतीच्या धुंद दरबारी जाण्याच्या तयारीत असावे. येथील बाजार केव्हा आटपेल याचा नेम नाही करिता प्रारब्धहीन देह करून लक्ष समर्थचरणी खेळून टाकावे. दत्तच ध्यानीमनी वसावा केव्हाही त्याच्या चिंतनात लीन असावे. त्याच्या भजनी निश्चिंतेने असावे हेच कर्तव्य. तर पुन्हा इथे पंत महाराज आपल्याला तेच सांगायचा प्रयत्न करतायत की अशाही परिस्थितीत हे जे आहे उत्पत्ती स्थिती लय हे जीवन जे आहे हे क्षणभंगूर आहे याचं लक्षात ठेवून त्यामध्ये जास्त विचार न करता निमग्न न होता जो व्यवहार चालला आहे तो तसा चालवून आपण आपलं आयुष्य व्यतीत करूया आणि सद्गुरूची भक्ती करत राहूया. त्याच्या भजनानंतर निश्चिंतीने असावे. हे जे आपले कर्तव्य आहे ते आपण करावे असं ते त्यांना बाबूजी कोपाना इथे सांगतायत. आणि पुढे तसं म्हटलं की त्यांना प्लेगच्या याच्यामुळे त्यांना बाहेर जाऊन राहावं लागत होतं. तर त्यावेळी तिथे त्यांनी त्यांची व्यथाही आणि पत्रामध्ये त्यांनी जी विस्तृत केली असेल त्यावर ते पुढे लिहित आहेत की त्या कंगाल खेड्यात राहण्याचा प्रसंग आल्याने तुझे फार हाल होत असतील. संगत नाही, मिळकत नाही, खरे प्रेम मित्र नाही, असो दत्ताची संगत आहेच. म्हणजे जरीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी बाकी कोणी नसलं तरी दत्त सोबत आहेच. तोच मित्र, तोच मायपिता, तोच पाठीराखा, तोच सर्व काही गरजा पुरवून भक्तांचे रक्षण करणारा, तोच शेवटी जागृत देऊन आपल्या स्वरूपी मिळवून देणारा. मग काळजी का. तर इतकी बिकट परिस्थिती असताना सुद्धा पंत महाराज त्यांना आश्वस्त करतायत की आपण एकदा त्याचे झालो, आपल्या सद्गुरूचे झालो म्हटल्यावर तो आपला पाठीराखा आहे आणि आपल्या ज्या काही गरजा असतील ते पुरवून आपले रक्षण करणार तोच याचा सूत्रधार आहे. आणि आपल्या ठिकाणी त्याची जागृती ठेवून आपल्या स्वस्वरूपाशी समरस होऊन अंतर्मुख होऊन त्याची भक्ती करत राहिली की मग बाकी कशाचीही काळजी नाही. जय श्री गुरुदेव दत्त. अवधूत 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 तुझ्या सदा प्रेमाचा बुकेला दत्त. तर असं या पत्रामध्ये व्यथा प्रेगच्या बॅकग्राऊंडमध्ये आणि जुन्या आठवणी आणि पुन्हा आश्वस्त, पुन्हा आशावाद, पुन्हा फॉरवर्ड लुकिंग असं पंत महाराज यांनी इथे मार्गदर्शन केलेलं आहे. आता या पत्रांमध्ये काही कठीण शब्दांचे जे अर्थ आहेत, नामशेष म्हणजे दुर्मिळ झाला आहे, म्हणजे नसल्यातच जमा आहे. यतीमनी म्हणजे संन्याशी रूपाने, विटली म्हणजे वीट येणे, कंटाळा येणे, अभिन्नपणे म्हणजे भिन्न नसणे, एकरूप असणे. यात जे सिद्धांत दिलेले आहेत, प्रारब्धापुढे उपाय नाही. जे काय आहे प्रारब्ध ते आपले बघूनच, आपले कर्माची फळे बघूनच आपल्याला या संसार पुढे जायचे आहे. आत्मस्वरूप स्वरूपाकडे पाठ केली की मायेचा विस्तार होऊ लागतो. पुढे अभय वचन आणि आज्ञा दिलेले आहेत. प्रसंगाला पाठ दिलीच पाहिजे. आत्मस्वरूप तेथे प्रीती असू दे. कुठेही असलो तरी शरीराने दूर, मनाने सन्निधच आहोत. दत्तच ध्यानीमनी वसावा, केव्हाही त्याच्या चिंतनात लीन असावे. त्याच्या भजनी निश्चिंतीने असावे. या पत्रांचा संदर्भ श्री पंतचरित्र प्रकरण 33 मध्ये दिलेला आहे. तसंच पुष्प 9 खंड 2 प्रकरण 4 मध्ये बाबूजी कोपांनी आपल्या आठवणी ज्या लिहिलेल्या आहेत त्या लिहिलेल्या आहेत. पदांचा जो रेफरन्स आहे 1547. तसंच पद क्रमांक 20 दयाकरी श्री गुरुदत्ता, मला तुझं विण नसे दुजात राहता, की या परिस्थितीमध्ये तुझ्याशिवाय मला दुसरा कोणीही त्राता तारणारा नाही, असंही ते रेफरन्स देता येईल. दुसरं दया करी दत्ता मजवरी, दया करी दत्ता अज्ञमूढ मी चरणी पडलो, अभय देई त्राता, दया करी श्री गुरुदत्ता, याही पदाचा इथे रेफरन्स देता येईल. तर असं हे पत्र 158 याचं थोडक्यात विवेचन करण्याचा मी
प्रयत्न केला आहे. श्री गुरुदेव दत्त. जय दत्त गुरु. आता मी बाळासाहेब कसाळ यांना विनंती करेन त्यांनी त्या पत्रावर मार्गदर्शन. श्री गुरुदेव दत्त. प्रथम मी पाडाव्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद पण देतो. ह्याच्यासाठी ते आमचे टेक्निकल सूत्रधार तर आहेतच, तर त्याचबरोबर आज असा प्रसंग आला होता की एकच पत्र सादर होणार होतं, पण त्याचं ती जागा त्यांनी भरून काढली आणि आपली तयारी दाखवली की आणि हे पत्र सादर केलं. त्याच्यामुळं आजचा हा आपला पत्राचा सत्राचा कार्यक्रम कंटिन्यू आणि भरगच्चपणे जसा व्हायचा तसा झाला. वेदपाळना लिहिलेलं पत्र आहे. गणुअण्णा गेल्याची पार्श्वभूमी पत्रावर आहे. प्रारब्धापुढे उपाय नाही. पंत महाराज जरी दत्तस्वरूप असले तरी ते सगुण रूपात होते. दुःख होणं स्वाभाविकच आहे, पण दुःखाच्या अतीत होते ते. पण व्यवहारी असल्यामुळे प्रपंचात आपल्या संसारात असल्यामुळे ह्या दृश्य संसारामध्ये असल्यानंतर सगुण खेळाची आवडच फार असते आणि त्याच्यामुळे हळहळ पण वाटते असं म्हटलंय त्यांनी पुढं. म्हणून त्यांनी म्हटलं की प्रारब्धापुढे उपाय नाही, प्रसंगाला पाठ दिली पाहिजेत. उभयतानी श्री दत्तापुढे प्रेमळ खेळ असंख्य खेळलो, नाचलो विचलो, या सर्व आठवणी त्यांना मन उदास करतात. त्यांचे उद्विग्नता आली त्यांच्या मनाला. त्यामुळे सर्व काही तुटल्यासारखे झाले. अशा वेळी तूही जवळ नाहीस. म्हणजे तू जर जवळ असतास तर त्याची उणीव भरून निघाली असती, बरं वाटलं असतं असं म्हणायचं त्यांना. दोन्ही वेळा, आणि त्याचा परिणाम म्हणून दोन्ही वेळा भजनात काळ घालवित असतो. कारण आपल्याला भजनाशिवाय दुसरा पर्यायच नाही. सुखात दुखात सर्व परिस्थितीमध्ये पंतांनी आपल्याला भजन लावून दिलेलं आहे. म्हणून महाराज पण म्हणतात की दोन्ही वेळा भजनात वेळ घालवित असतो. मंडळी पूर्वीप्रमाणे नियमाने व्यवस्थित पाठ चर्चा वगैरे चालवित असतात. आणि मग त्याने म्हटले, तो एक धन्य पुरुष की ज्याच्या वृत्तीत किंचितही फेरबदल झाला नाही. तो अवधूतच, तसाच दत्तच तो. त्याच्यात वृत्तीत फरक पडणारच नाही. आनंदामध्ये क्रीडत असतो. आनंद हीच त्याची चर्या, आनंद हीच त्याची अवस्था. तो आनंदातच राहणार. त्यांनी पुढं दर्शन गुरुचे किती सुख देते वनमनीसी लाजा आणि ते काशाय अंबर वगैरे वर्णन केलेलं त्यांचं. तर दर्शन गुरुचे किती सुख देते या ठिकाणी मला एक पंतांचं हे आठवणीत आलं की पंत असं म्हणतात की गुरुचं दर्शन असं आहे की आनंद ब्रह्मांडाचे ब्रह्मांडे जरी एका पारड्यात घातले आणि सद्गुरु दर्शन लाभाचं श्रेय जर दुसऱ्या पारड्यात घातलं तर ते अचलच राहील. मग इथं तर महाराज म्हणतात की उन्मनीला स्वतः लाजांत. म्हणजे इतकं दर्शन गुरुचे किती सुख देते, आणि ते सुखच खरं आपलं सुख आहे, ते निज सुख आहे. दत्तप्रिया त्यांनी म्हटलेलं आहे त्यांना, पूर्वीसारखे आम्ही तुझी मिळून प्रेमभरात अवधूत वेशाने बेफाम होऊन समर्थापुढे नाचण्याचा प्रसंग श्रीदत्त आणतील काय? काय ते दिवस, काय ती उमेद, काय तो प्रेमा, काय तो श्रीदत्त दर्शन महिमा. जागृती स्वप्नी येते अवधूत रूपाने दर्शन देऊन, वरचेवर आश्वासन देऊन, निजबोध प्रकट करून, भक्ती शिकवून भजनी नाचवीत असलेली अखंड प्रेमळ त्यांनी आता निद्रा करीत असेल काय? महाराजांनी आपल्या एका मला आठवत नाही तो संदर्भ, पण असं म्हटलेलं आहे की झाला खेळ दृष्टी न पडे. पूर्वी जे खेळ झाले ते तसे होऊनच गेले, त्याचं स्मरण फक्त येतं, परत परत तसे खेळ होत नाहीत. भक्तबाळाचा विसर पडला की विटली असेल, काही कळत नाही त्याचकडे काय दोष. आमचीच धारणा शक्ती कमी पडते, आम्हीच कुठेतरी कमी पडतो.
पण असे तरी कसे म्हणावे असे म्हणतात ते. कारण का सर्व सूत्रधारी तो आहे. आम्ही बाहुल्या त्यांनी नाचवावे आम्ही नाचावे काहीच बोलवत नाही. आठवण होऊन मन तळमळते. तुझा विसर कसा पडेल? पडूच शकणार नाही. दोन्ही बाजूनी पंतांनी बोध केलेला. आमची आमची स्वतःची स्थिती पण सांगितलेली आहे महाराजांनी. भक्ताची स्थितीचं पण ह्याच्यामध्ये गांभीर्य आहे आणि स्वतःच्या स्थितीचं पण बंधन आहे. म्हणजे सद्गुरू आणि शिष्य यांच्या दोघांच्या कशी स्थिती असते. सद्गुरूची पक्व स्थिती आणि शिष्याची अपक्व स्थिती याच्यामध्ये दोघांची कल्पना कशा होऊ शकतात एखाद्या प्रसंगाबद्दल ते दोन्ही वर्णन केलेले त्यांनी. आणि त्याचे सगळा उहापोह पण त्यांनी केला. अभिन्नपणे दत्तचरणी सतत लोळत आहोत त्याच्याच कृपेने गाठी पडल्या. त्यांनीच जोडी नेमून दिली त्यांनीच तोडल्या. आमचा उपाय नाही. असा प्रकार होणेच नाही. आणि पुढे म्हटलं हे दिवस जातील. दत्तकृपेने अवतार समाप्ती झाली नाही तर पूर्वत प्रेमाचे भजन. म्हणजे आपण आहोतच प्रारब्धावशे जर आपण राहिलोच तर आपण परत प्रेमाने ह्या गोष्टी करू शकतो. कोठे असलो तरी शरीराने दूर मनाने सान्निध्यच आहोत. स्वरूपाने एक आहोत. अंतकरणाने एक आहोत. फक्त त्याचं स्मरण आपल्याला पाहिजे. एकमेकांच्या हृदय एकमेकाची अखंड वस्ती केली आहे. प्रेम रूपाने सतत भेटत असतोच. सगुण खेळाची आवड फार. सगुण भक्ती ही अतिशय श्रेष्ठ आहे. कारण सगुण भक्तीच एकदम निर्गुणाकडे जाताच येत नाही. सगुण भक्तीच निर्गुणाकडे घेऊन जाते. म्हणून हळहळ वाटते. काही झाले तरी या क्षणभंगुर अवस्थेत. म्हणून महाराज म्हणतात नित्य नित्य जन्मोनी मरू प्रेमे बालावदूता स्मरू. भाऊसाहेबांचं अतिशय आवडतं पद आहे. या क्षणभंगुर अवस्थेत विशेष निमग्न न होता वेठीने व्यवहार चालू. आणि ही जी मध्यकाळाची जी क्षणभंगुर अवस्था आहे ह्याच्यामध्ये निमग्न म्हणजे ह्याच्यामध्ये मग्नता मानून त्याच्यामध्ये गुंतून न पडता वेठीने जो व्यवहार करायचा आहे तो जो जुलूम जबरदस्ती म्हणून त्यावेळेस त्या अवस्थेत करावा लागतो. ते करून चालून धर्मशाळेची वस्ती आहे. ही आपली वस्ती इथली जी आहे ही धर्मशाळेची वस्ती आहे. धर्मशाळेमध्ये राहायला आलोय आपण. ही वस्ती संपून श्री सद्गुरु दत्तावधूताच्या शांतातीत शांतीच्या शांतातीत अशी जी अवस्था शांतीच्या हे पलीकडची शांतातीतोत्तर धुंद दरबारी जाण्याचा तयारीत असावे. तेथील बाजार केव्हा आटपेल याचा नेम नाही. येथील बाजार केव्हा आटपेल ह्या तयारीत असावं आपण. करिता प्रारब्धाधीन ध्येय करून लक्ष समर्थ चरणी खिळवून टाकावे. दत्तच ध्यानी मनी असावा. केव्हाही त्याच्या चिंतनात लीन असावे. त्याच्या भजनी निश्चिंतीने असावे. हेच कर्तव्य. मग त्यांना म्हटलेलं आहे कंगाल खेड्यात राहण्याचा प्रसंग आले ना तुझे फार हाल होत असतील. संगत नाही मिळकत नाही खरे प्रेमळ मित्र नाहीत. असो दत्ताची संगत आहेच. दृश्य संगतीचं काय घेऊन बसलास. दत्ताची संगत तुला आहेच ना. तोच मित्र तोच मायापिता तोच पाठीराखा तोच सर्व काही गरजा पुरवून भक्ताचे रक्षण. शेवटी जागृती देऊन आपल्या स्वरूपी मिळवून घेणारा. मग काळजी का. जय श्री गुरुदेव दत्त. अवधूत अवधूत अवधूत. पंतांनी आपल्या मनाची स्थिती वर्णन पण केलेलं आहे. त्याच्यावर उपाय पण त्यांनी सांगितलेले आहेत. आणि त्याच्यात शांती आलेल्या प्रत्येक प्रसंगात कशी शांती मिळवायची सद्गुरु बोधानं सद्गुरु कृपेनं हे पण सांगितलेलं आहे. आपल्याला उपदेश पण केलेला आहे. आणि ही पत्र त्यावेळची पत्र जपून राहिली म्हणायची ही त्यांचीच कृपा. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद आबा. आता मी सुधीरदादांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. श्री गुरुदेव दत्त. दत्त. सगळ्या प्रेमळांना नमस्कार. विश्वनाथ आणि आबा दोघांचंही अभिनंदन. खूप छान रीतीनं त्या पत्राचा भाव उलगडलेला आहे. व्यक्ती परिचयामध्ये काही थोडीशी भर घालायला हवी. गोपाळ भागोजी खोप यांचा व्यक्ती परिचय विश्वनाथनं विवेकवर लिखित चरित्राच्या आधारानं फार छान सांगितलं. वेदपाळ हे जे संबोधन केलेलं आहे पंत महाराजांनी या पत्रामध्ये गोपाळ भावांना त्याचा भाव असा की
वेदपाळ शिवमुखे करून असा भक्तालाभामध्ये पंत महाराज त्यांचा उल्लेख करतात. शिव म्हणजे शंकर आणि गोपाळ भागवती हे शंकराप्रमाणे भोळे साप होते. आणि शंकराचा विशेष काय तर ईश्वर सर्व विद्यानाम ईश्वर सर्व भूतानाम ब्रह्माधिपती ब्रह्मणोधिपती ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा. हा ईश्वर जो आहे किंवा हा जो शिव जो आहे ह्याच्यापासून सगळ्या विद्यांचा विस्तार होतो. आणि तो वेदांच्या विद्येला पाळणारा म्हणून तो वेदपाळ असा त्या चार सोप्या अक्षरांमध्ये आणलेला गूढ अर्थ त्या संबोधनामध्ये आपल्याला गवसतो. तसंच हे पत्र जे आहे हे वेदपाळना म्हणजे गोपाळ भागवती कोपाना बंधू या नात्यानं आणि मित्र या नात्यानं लिहिलेलं दिसतं. आणि त्या नात्यानं पहिल्या परिच्छेदामध्ये आपल्याकडची हकीकत ते गोपाळ काकांना सांगतायत. शेवटच्या परिच्छेदामध्ये गोपाळाची जी परिस्थिती आहे सध्याची त्याच्यावरती त्यांना काय वाटतं हे लिहित आहेत. आणि पहिल्या परिच्छेदामध्ये गणू आलतगे म्हणजे आलतगे या मुक्कामी असताना मारी हाळकर हे मावस बंधू प्लेगच्या सपाट्यामध्ये निवर्तले हे त्यांना सांगायचं आहे गोपाळ भागवती कोपना. आणि गणूचं महत्व काय ते आपणही जाणतोच की ज्या मावस बंधूंच्या मुळे पंत महाराजांना बाळकुंडांची कृपा घडली किंवा ते निमित्त मात्र झाले ते गणू मारी हाळकर. ते त्यांचा उल्लेख ह्या पत्रामध्ये पंत महाराज अवधूत मार्गाचे स्तंभ असा करतात. याच्या आधीच्या अण्णांना लिहिलेल्या पत्रामध्ये गणूचं जास्त वर्णन पंत महाराजांनी केलेलं आहे अण्णांपाशी. पण गोपाळ भागवती कोप हे गणू बरोबर खेळलेले असल्यामुळं तिथं गणूचं वर्णन फारसं केलं नाही. पण गणूचं महत्व मात्र अवधूत मार्गाचे स्तंभ बरोबर खेळलेले अशा शब्दांमध्ये ते आढळतं आपल्याला. आणि अवधूत मार्गाचे स्तंभ म्हणताना स्तंभ म्हणजे अचल राहणारा, स्तंभ म्हणजे खांब. पण अवधूत मार्गाचा खांब म्हणजे अवधूत मार्ग अत्यंत खांबाप्रमाणे अचल राहून ज्यानं आत्मसात केलेला आहे असा हा आदरपूर्वक गणूचा उल्लेख पंत महाराज करतात. आणि त्यामुळं काय नुकसान झालं तर त्यामुळं सर्व काही तुटल्यासारखं झालंय हे पंत महाराज सांगतात की सगळ्या म्हणजे प्रवाह जो अवधूत मार्गाचा आणि भक्ती प्रेमाचा जो भजनाचा ओघ जो चाललेला होतो याला कुठंतरी ब्रेक लागलाय किंवा याला कुठंतरी खंडित झालेला आहे हा भाग. आणि ह्या वेळेला गोपाळराव त्यांच्या जवळ नसल्याची त्यांना उणीव गोपाळ काकांच्या उपस्थितीची उणीव त्यांना भासते आहे ती तिथं स्पष्ट करतात की अशा वेळी तूही जवळ नाहीस, तुम्हाला अशा वेळेला जवळ हवा आहेस ही अपेक्षा बोलून दाखवलेली आहे. पुढं मग मी सध्या काय करतो दोन्ही वेळा काळ भजनात घालवतो. मंडळी पूर्वीप्रमाणेच नियमाने येऊन वेदांत पाठ चर्चा ही चालवीत असतात. आता ह्याचा संदर्भ जो आहे हा ज्यावेळेस रक्तबंधूंचं स्फुटीकरण झालं त्या दरम्यानच्या काळामध्ये पंत महाराजांनी जेव्हा इंग्रजी आणि गणित शिकवायचे वर्ग चालवलेले होते त्यावेळेला संध्याकाळी वर्ग वगैरे संपल्यानंतर गोपाळच्या माडीवरती वामन पंडिताची यथार्थ पंत महाराज वाचत असत आणि त्या निमित्तानं वेदांत चर्चा वेदांत बोध हा चालत असे. हा जो परिपाठ तेव्हा जो गोपाळ भागवती कोपांच्या माडीवर चाललेला तो वेगळ्या तऱ्हेनं म्हणजे यथार्थ दीपिका नसेल पण वेदांत पाठ म्हणजे वेदांत म्हणजे उपनिषदांमध्ये सांगितलेला भाग सगळा हा वेदांत म्हणून ओळखला जातो. आणि ब्रह्मसूत्र
ह्यांच्यातलं रहस्य उलगडणं, प्रमेय उलगडणं, ती समजून घेणं, ती सांगणं, अशा तऱ्हेची चर्चा, वेदांत पाठ चर्चा मंडळी चालवित असतात असं म्हणत तो उपक्रम आजही चालू आहे. हे त्याचं निवेदन पंत महाराज गोपाळ काकांना करतायत. तो एक धन्य पुरुष की वृत्तीत किंचित फेरबदल झाला नाही आणि आनंदात क्रीडत असतो. वेदांत पाठाचा परिपाक कशात व्हायला पाहिजे हे या वाक्यातून सांगितलेलं आहे की वेदांत पाठ वाचला पण आमच्या वृत्तीत आनंद नाही, समाधानी नाही आणि विकारी वृत्ती आहे, तर मग वेदांत पाठ करून उपयोग काय? तर असा वेदांत पाठ करून धन्य कोण होतात ज्यांच्या वृत्तीत फेरबदल घडत नाही. आणि मग अशांची वृत्ती असा जो आहे तो कोण, तर तो सद्गुरूच आहे केवळ. म्हणून त्याचं दर्शन किती सुख देतं. आणि उन्मनीशी ही लाज आणि अशा अर्थवादानं आणि उन्मनीलाही खरोखरच दर्शन हे सद्गुरूचं मागं टाकतं असा स्वानुभव. आणि ते दर्शन कसं झालं त्याचं वर्णन पुढे त्या पदामध्ये येऊन जातं. आणि बालावधूताच्या रूपानं हा माझा सद्गुरू धन्य असलेला पुरुष मला पाहायला मिळाला. आता याच्यामध्ये हे दर्शनात जे काही आठवण आहे पंत महाराजांना बाळाप्पांच्या, तर गोपाळ भावी गोपांना वरचेवर दृष्टांत होत असत त्यांच्या भोळ्या स्वभावामुळे. आणि काय तो दत्तदर्शन महिमा असा जो पुढचा जो उल्लेख आहे तो गोपाळ काकांना जे काही दत्तदर्शन झालं त्याचं वर्णन गोपाळ काकांनी पंत महाराजांच्या पाशी केलं. आणि आज आत्मज्योती या ग्रंथाबरोबर तो विश्वरूप दर्शन म्हणून जो आपल्याला दत्त दर्शन म्हणून जो आपल्याला वर्णन वाचायला मिळतं ते गोपाळ भागोजी कोपांना झालेल्या दर्शनाचाच तो भाग आहे. गोपाळ भागोजी कोपांच्या आठवणी ज्या आहेत त्या पुष्प 9 खंड 2 मध्ये आपल्याला वाचायला मिळतात. त्यामध्ये पंत महाराजांचे आणि गोपाळ भागोजी कोपांचे मित्रत्वाचे संबंध आपल्याला कसे होते काय होते याविषयी जास्त उलगडा होतो. आणि मग कधी निश्चिंत होऊन नातेन भजनी ही जी पंत महाराजांची उत्कंठा आहे ती उत्कंठा पुढच्या परिच्छेदामध्ये पंत महाराज काही मोजक्या वाक्यांमध्ये करतायत की पुन्हा अवधूत वेशानं समर्थापुढं नाचायचा प्रसंग कधी येईल, कधी तो भजन प्रेमा आम्ही कधी चालू पुन्हा पूर्वीसारखा. तू तर आता तिकडे आहेस कुठल्याही खेडेगावात, मी इकडं धर्मशाळेमध्ये येऊन पडलोय, आपली पुन्हा कधी गाठ पडणार, लवकर गाठ पडू दे. त्याच्यामध्ये भाव आणि त्या दत्तदर्शन महिमा काय आहे असा उद्गार काढून जागृती स्वप्न सुषुप्ती जागृती स्वप्नी यती अवधूत रूपानं दर्शन देऊन वरचेवर आश्वासन देऊन निजबोध प्रकट करून भक्ती शिकवून भजनी नाचवीत असलेली अखंड प्रेमळ दत्त जननी आता निद्रा करीत असेल काय, की आता ह्या गोष्टींना मी मुकलो की काय, का बरं मुकलो, तर ती दत्त जननी माझी सद्गुरु माय ही झोपली की काय, विश्रांती काय घेतली की काय, असं म्हणून पुन्हा गोपाळांचा सहवास मिळावा त्या सहवासाची आस दिली आहे हे त्यांच्यापर्यंत पंत महाराज पोचवत आहेत. आमची धारणा शक्ती कमी कारण आणि असं तरी कसं म्हणावं की दत्तजननी कधी झोपेल काय, तर झोपणार नाही. पण मग असं का होतं, तर हे आमच्या धारणा शक्तीला कमी असल्यामुळं असं वाटलं. आणि नंतर त्याच्याही म्हणतात की असं तरी कसं म्हणावं, तो सूत्रधारी तो नाचवेल तसं आम्ही नाचणार, स्वाधीन काहीच नाही, करते पण आमच्या ठिकाणी बिलकुल नाही. आणि सद्गुरूच्या सूत्राप्रमाणे आपण आपलं चाललेलं आहे, तर आमचं हिताहित त्याला जास्त कळतं. तर तो जेव्हा पुन्हा घडवेल त्यावेळेला या गोष्टी असं सुचवलेलं आहे. त्यांनी नाचावं आम्ही नाचावं काहीच बोलवत नाही, आठवण होऊन मन तळमळतं, तुझा विसर कसा पडेल, मी तुला कसा विसरू शकते. अभिन्नपणानं दत्तचरणी सतत लोळत आहोत.
त्याच्याच कृपेनं गाठी पडल्या, त्यानंच जोडी नेमून दिली, त्यानंच तोडल्यास आमचा उपाय नाही. तर ही जी जोडी जी जोडली असं म्हणून म्हटलंय पंत महाराजांनी, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आपण पारमार्थिक आध्यात्मिक ग्रंथ जेव्हा वाचतो त्यावेळेला ते गुरु शिष्य संवाद रूप मिळतात. पण पंत महाराजांचा अवधूत संप्रदायाचा तत्वाची भूमिका काय अवधूत संप्रदायाची हे सांगणारा जो ग्रंथ आहे परमानुभव प्रकाश, हा गोपाळ भागवती कोप आणि पंत महाराज यांच्या संवादातनं पंत महाराजांनी मांडलेला दिसतो. आणि गोपाळ भागवती कोपांनी 6 प्रश्न विचारले, त्या 6 प्रश्नांना उत्तर म्हणून 6 प्रकरण त्या परमानुभव प्रकाशाच्या ग्रंथामध्ये आपल्याला लिहिलेली आढळतात. इतकी ती जोडी आहे की सद्गुरूनं केलेला बोध. कारण आता वृत्तबुद्धी आणि तैलबुद्धी असे 2 शब्द बाळाप्पांनी याच्याविषयी वापरलेले विश्वनाथनं सांगितलं आपल्याला की तू घृतबुद्धी आहेस, तैलबुद्धी नाहीस, असं गोपाळांना बाळाप्पा म्हणाले. तर घृतबुद्धी आणि तैलबुद्धी म्हणजे काय? तर एखादा जलाशय आहे, त्या पाण्याचा पृष्ठभागावरती समजा तुपाचा थेंब टाकला, तुपाचा जेवढा काही अंश आहे तो त्या थिजलेलं तूप जसं पाण्याच्या पृष्ठभागावरती तेवढाच पाण्याचा पृष्ठभाग व्यापत, ते संपूर्ण पाण्याचा पृष्ठभाग व्यापू शकत नाही. पण तेच तेलाचा थेंब टाकला तर तेल मात्र सूक्ष्म होत जात असल्यामुळे त्याचे कण कण सूक्ष्म होत जातात, त्यामुळे ते पाण्याचा सगळा पृष्ठभाग व्यापतो. आणि तेलाचा थेंब कितीही लहान असला तरी त्या सगळ्या पाण्याच्या पृष्ठभागावरती त्या तेलाचा तवंग पसरतो. याचा अर्थ काय? बुद्धीचं काय वैशिष्ट्य आहे तर बुद्धी ज्ञान विषय जो आहे, ज्ञेय विषय जो आहे तो आत्मसात करायचा प्रयत्न करते, तो व्यापण्याचा प्रयत्न करते. तर घृतबुद्धी म्हणजे ती सगळं ज्ञेय विषय त्या ठिकाणी तिला घेता येत नाही, व्यापता येत नाही, अशी ती घृतबुद्धी. आणि तैलबुद्धी म्हणजे सगळा विषय जी बुद्धी व्यापते अशी सूक्ष्म झालेली बुद्धी जी आहे ती तैलबुद्धी. ह्या दृष्टीनं गोपाळ काकांच्या बुद्धीचा जो काही विशेष आहे तो बुद्धी असल्यामुळं त्यांनी प्रश्न विचारले आणि ते पुढं अवधूत संप्रदायाचं ते काही मर्म आहे ते पंत महाराजांना विचारून त्यांनी घेतलं. 6 प्रश्नांच्या द्वारानं, 6 प्रश्नांच्या निमित्तानं, आणि पंत महाराजांनी त्यांना तो घेतला. कारण पंत महाराज साक्षात दत्त महाराज होते. गोपाळ काकांना जे दृष्टांत व्हायचे त्यामध्ये दत्त महाराज प्रकट होऊन पंत महाराजांसाठी आज्ञा पाठवत असत की ओम श्रीचा अर्थ कर म्हणून दत्तूला सांग, आणि त्याप्रमाणे सांगत असत. तेव्हा पंत महाराजांनी एकदा विचारलं की त्यांना विचार, मला का दर्शन देत नाहीस? मला आज्ञा जर केलेली आहेस, तुला आज्ञा देऊन ते मला का सांगतात? दत्त महाराजांनी साक्षात माझ्या पुढे प्रकट व्हायला काय हरकत आहे? तेव्हा गोपाळ काकांनी तसं विचारलं, अरे मी आणि तो अभिन्न आहोत, मी त्याला वेगळं कसं दर्शन देऊ? असा दत्त महाराजांनी गोपाळकांना उत्तर दिलेलं आढळतं. गोपाळ काका हे महत्वाचे आहेत दत्त महाराजांच्या याच्यामध्ये. आणि म्हणूनच त्या सूत्रधारानं जशी जोडी नेमून दिलेली आहे, त्या संकल्पानं घडणार आहे तसंच सगळं घडणार आहे असं म्हणून पुढं अवतार समाप्ती झाली नाही तर पूर्ववत प्रेमानंदात भोजन मिळून करू संकल्प पंत महाराज पुन्हा स्पष्ट करतात. कुठेही असलो तरी शरीरानं मात्र दूर आहोत, मात्र आपण एकमेकांच्या सन्निधीत आहोत किंवा एकमेकांच्या हृदयात आपण एकमेकांना स्थान दिलेलं आहे की आपण अभिन्न आहोत. हे गोपाळ काकांच्या विषयी पंत महाराज त्यांना जाणवून देत आहेत. आणि मग सगुण खेळाची आवड फार, हे जे वाक्य आहे हे फार महत्वाचं. कारण निर्गुणी होतात प्रेमा तरी सगुणी कासय आम्हा, हा प्रश्न पंत महाराज सद्गुरूला करतात. आणि सगुण का आवड आहे सद्गुरूला
तर सगुण प्रेम पावलाची मी पण अशी न उरे उरी. महाराज प्रगट होई नरहरी हे जे पद आहे या पदामधला चरण आहे. सगुण प्रेम पावताची मी अशी न उरे उरी. ह्या सगुण प्रेमाची थोरवी इतकी आहे त्यामुळं मी पणाला उरी उरत नाही, मी पण शिल्लक राहत नाही. मी पण जे पूर्ण विरघळतं ते या सगुण खेळामध्ये विरघळतं. आणि म्हणून सगुण प्रेमानं अवधूत वेशानं भजन टिपऱ्या खेळत भजनी गाणं हे पंत महाराजांना फार आवडत होतं. आणि त्या तशा तऱ्हेचे सगुणाचे प्रेम गुरु शिष्यांच्या रूपानं खेळणं हे त्यांना फार आवडत होतं. हे बाळाप्पांनाही आवडत होतं. तसं दत्त महाराजांनाही ते आवडतं. म्हणून सगुण खेळाची आवड फार, म्हणून आणि त्यामध्ये तुझा वियोग झालेला आहे म्हणून हळहळ वाटते. असा खेळ खेळायला तू माझ्या बरोबर आज नाहीस म्हणून तुझ्या वियोगाचं मला हळहळ वाईट वाटतंय. आणि मग काही झालं तरी जो व्यवहार आहे तो वेठीनं चालवायचा आहे, तो आपण चालवतोच आहोत. आणि लक्ष मात्र आपण त्या प्रारब्धाकडे देह अर्पण करूया आणि आपलं लक्ष चरणी खेळवून टाकूया. दत्तच ध्यानी मनी वसावा, किंवाही त्याच्या चिंतनातच लीन असावं, त्याच्या भजनी निश्चिंत असावं हेच कर्तव्य. पुन्हा कधी निश्चिंत होऊ निनाचे न मी भजनी, कधी भक्ती सुखे सारी न दिन रजनी, कधी प्रेम बुडेल ही वृत्ती. ही जी उत्कंठा आहे ही उत्कंठा महाराजांच्या ठिकाणी कायम राहिलेली दिसते. ही पुन्हा गद्यामधनं त्यांनी व्यक्त केली. आणि गोपाळ काकांच्या सध्याच्या परिस्थितीचा उल्लेख करून हेही दिवस जाऊ देत असं म्हणून शेवटी जागृती देऊन आपल्या स्वरूपी मिळवून घेणारा समर्थ सद्गुरू आहे. आपण निश्चिंत राहूया, तूही निश्चिंत हो असं पुन्हा त्यांना सांगून पत्राची समाप्ती पंत महाराज अवधूत गजरानं करतात. आणि तुझ्या मला मी सदा भुकेला आहे, गणूचा वियोग झालाय, आता तू कधी शक्य होईल तेव्हा लवकरात लवकर येऊन मला भेट असा न म्हणता सांगितलेलं आहे. प्रत्यक्ष न लिहिता पंत महाराजांनी गोपाळ काकांना बोलावलेलं आहे असं या पत्रामधून दिसतं आपल्याला. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद सुधीर दादा. आता मी अप्पासाहेब दर्डीकरांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. अनम्यूट करा अप्पा. हो हा. हो हो झालं का? हो चालेल. बाळासाहेब कसाळ्यांनी सांगितल्याप्रमाणे आज पत्र वाचायला कोणीच नाही म्हटल्यावर विश्वनाथ पाडवे स्वतः हजर उभे राहिले आणि स्वतः त्यांनी पत्र वाचन केलं. एवढं मोठं 158 क्रमांकाचं पत्र वेदपाळांना लिहिलेलं, आजच्या परिस्थितीला अत्यंत चपखल असं पत्र आणखीन त्यांनी सुंदर अभ्यास करून मांडलं. मला त्या विश्वचषक सामन्यामध्ये आपल्या भारताची झिम्बाब्वे विरुद्ध एक मॅच झाली होती आणि सगळे तिथं आऊट जात होते आणि मग कपिल देव उभा राहिला आणि त्यांनी 185 धावा केल्या. त्याची मला आठवण आली. विश्वनाथचं खास कौतुक या त्याच्या ऐन वेळेला त्यांनी दाखवलेल्या धारणेबद्दल. हे पत्र खूपच चांगलं. आजच्या परिस्थितीत सुद्धा आपल्याला सुद्धा सगळ्यांना वाटतंय वर्षभर झालं खेळाची प्रेमाचे खेळ होत नाहीयेत, एकत्र येत नाहीये, पालखी सेवा होत नाहीये. आता पौष पौर्णिमेची तर पालखी सेवा होईल काय? काळजी वाटते. म्हणजे काय करणार तोच आहे, चिंता तोच निर्माण करतो. आणखी हे सगळं संकट त्यांनीच निर्माण केलेलं आहे. पण हे सगळं जरी असलं तरी पंत महाराज हे कसे आहेत? पंत महाराजांचं वर्णन आमच्या कामतांनी फार सुंदर केलेलं आहे. नीती न्याय दया क्षमा ही पाहता श्रीराम वाटे मनी, वाटे तो नवरंगड्या युजपती लीला पाहता मनी, नामे दत्तची जो अलौकिक पहा, ही सर्व की राहटी राधाकृष्ण सुतासी पंत दिसतो.
कैलासीचा धुर्जटी, असं सगळंच त्याच्यामध्ये गुण पंतांच्यामध्ये दिसतात. त्यातला हा जो भक्तांबरोबर खेळ खेळणे, टिपऱ्या खेळणे, कुस्ती खेळणे, हा जो पंतांचा म्हणजे वैशिष्ट्य जे आहे ना, श्रीकृष्णासारखं जे वैशिष्ट्य आहे, हे फार क्वचित आहे. म्हणजे पंत महाराजांसारखा वेगळाच. म्हणजे असे खेळ करणारा गुरु, असे खेळ करणारा सद्गुरू आपण कधीच पाहिला नाही आणि होणार पण नाही. नंतर आपण काही भाऊसाहेबांच्याकडनं वगैरे आणखी इतर काही ठिकाणी आपण ते खेळ पाहिले, पण असा हा खेळ करणारा अवधूत संप्रदायाचा हा जो पंत महाराजांचा अवधूत घडला आणि अशा प्रकारची आजच्यासारखी स्थिती निर्माण झाल्यानंतर, प्लेग सारखी स्थिती निर्माण झाल्यानंतर आणि एक एक तिथं भीष्मासारखे आमचे गणू वगैरे सगळे पडले, खांब गळून पडायला लागले. तसं आता सुद्धा आपले प्रदीप पंत गेले, श्रीकांत गेला, आणखी बरीच पंतभक्त मंडळी आपली सद्गुरूच्या या करोनाच्या याच्यामध्ये लाटेमध्ये गेली. अशा परिस्थितीने पुन्हा ते प्रेमाचे खेळ होतील काय? पुन्हा आपण एकत्र येऊ काय? पुन्हा पौष पौर्णिमेला पुन्हा म्हणल्यासारखं आपण एकत्रित येऊ का? अशा प्रकारची शंका. आणि ती शंका का? तर प्रेम निर्माण व्हावं, प्रेम भोगावं, प्रेमाची लूट व्हावी आणि त्या प्रेमाच्या ह्याच्यामध्ये सुधीरने सांगितल्याप्रमाणे आपण मी पण हरवून त्या प्रेमामध्ये, सगुण प्रेमामध्ये निर्गुण वैभव ब्रह्मादिका न कळे, मी तरी जुबळे बाळ तुझे. निर्गुणानं कन्फ्युजनच होतं. आणखी ते कन्फ्युजन का होतं? तर ते नक्की अनुभवलेलं नसतं. असं काहीतरी काल्पनिक आपण काहीतरी सांगायला लागलो होतो, उन्मनी अमकं तमकं, आणि उन्मनी अनुभवलेलं नसेल ते काय कुठलं कशाबद्दल बोलतात बाबा हे उन्मन्य म्हणजे, असं त्याचा अर्थ होऊ शकतो. म्हणून सगुणामध्ये हा उन्मनीचा अनुभव आपोआपच मिळतो. दर्शन गुरुसे किती सुख देते, उन्मनीसे ही लाज आणते. हे केवळ दर्शनानं, सद्गुरूच्या चेहऱ्यातल्या दोन डोळ्याच्या, ते दोन डोळे आमच्या त्या अभिजितनेमध्ये दोन डोळ्याचे फोटो आपल्या त्या संजीवनी टाकले होते. ते दोन डोळे पंतांच्या जरी डोळ्याकडे पाहिलं तरी सगळं आपल्या अंतरातल्या सगळ्या सगळ्या चिंता सगळं दूर होतं. उन्मनीस सुद्धा लाज येते, अशी शांती आपल्याला मिळते. अशा प्रकारचा अनुभव देणारा सद्गुरूचा प्रेमाचा खेळ, त्याला आपण मुकलोय. म्हणून पंतांच्या मनामधली तळमळ त्या सगळ्या पत्रातनं बाहेर पडलेली आहे. आणि ती पत्र बाहेर पडले त्यांचं अत्यंत जीवलग वेदपाळ. वेदपाळ म्हणजे पंत महाराज एक शब्दप्रभूच होते. आमच्या सुधीरने सांगितलं, त्याचं वर्णन छान सांगितलं वेदपाळाचं. तर वेदपाळ पंत महाराज शब्दाचे कसे खेळ करतात पहा. गो अधिक पाळ, गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियांचं पालन करणारा. तसंच गो वेद अधिक पाळ, वेदाचं पालन करणार. गोच्या ठिकाणी गो काढून तिथं पंतांनी वेद घातला. अशा प्रकारे शब्दांच्या त्याच्यामध्ये ते हे करणारे पंत महाराज, असा आपला अलौकिक सद्गुरू आपल्याला मिळाला. आणि त्यांनी ह्या पत्रामधून आपल्याला अत्यंत सुंदर बोध केलेला आहे की आजच्या सारख्या स्थितीमध्ये आपण कसे तरुण राहूया आणि पुन्हा प्रेमाचे खेळ सद्गुरूच घडवून आणेल. सद्गुरूच्या कृपेनं पुन्हा खेळ आपण खेळू. आणखीन असं आश्वासन आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. आणि स्वरूपी मिळून घेणार तोच आहे, तोच जागृती देणार आहे. काळजी करू नका, असं सगळ्यांना आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. आणि करोनाचं संकट पण दूर जाणारच आहे, जाईलच. किती दिवस राहणार ते जाणारच, त्याला कंटाळा येईल सुद्धा त्याला. आणखीन आपण पुन्हा प्रेमाचे खेळ नक्की आनंदाने खेळूया. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद अप्पासाहेब. बालचंद्र दादा, आपण काही बोलणार आहात का यावर, या पत्रावर? नमस्कार. आवाज येतोय विश्वनाथ? हो, येतोय. नाही, सगळ्यांनीच खूप छान सांगितलं. आपण समारोप केलाय खरं तर. आजची दोन्ही पत्र आजच्या सध्याच्या जागतिक परिस्थितीला आणि आपण सर्वजण जात असलेल्या परिस्थितीला अनुसरून आहे. सकाळ खूप सुंदर झाली. खरं तर नवीन वर्षाची सुरुवात खूप छान झाली असं म्हणायला हरकत नाही. नवीन वर्षाच्या पहिल्याच रविवारी, तिसऱ्याच दिवशी आपल्याला अशी आश्वासक शब्द असलेली दोन पत्र समोर यावीत. मला असं वाटतं आजचा पत्रांचा हा योग त्यांनी पंतांनीच घडवून आणलेला आहे. आणि तुम्ही आम्ही निरीक्ष असावं, सर्व काही भार त्याच्यावरच टाकून राहावं, हा संदेश देणारी पत्र. स्वतः ते देखील मान्य करतात की हो, असं वाटतं, याची आपल्यावर आलेली परिस्थिती अशी का आली, असा प्रश्न देखील ते त्याच्यातून विचारतात आणि त्याची उत्तरं देखील स्वतःच देतात. म्हणजे स्वतः पंत देखील मान्य करतात, जरी हा बोध मी सांगत असलो तरी मी स्वतः देखील या परिस्थितीतून जातो हे प्रांजळपणे कबूल करतात. पण त्यातून बाहेर येण्याचा मार्गही तेच सांगतात, याला इलाजच नाही. काही आपल्याला वाटत असलं
तरी त्याला सामोरं जाणं आणि सद्गुरुचरणी समर्थ चरणी लक्ष ठेवून सहजानंदात रमत राहणं एवढंच आपल्या हातात आहे. आपण ते करत राहावं. नवीन वर्षाची अत्यंत आश्वासक मांडणी करणारी याची पत्र आहेत. येणाऱ्या काळात कोरोना निश्चित दूर जाईलच, पण आपल्या सगळ्यांच्या मनाला उभारी देणारी याची सकाळ होती असं निश्चित म्हणावं लागेल. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद प्रशांत दादा. आता आपल्या दोन्ही पत्रांचे विवेचन झालेलं आहे, तर लता त्यांना मी विनंती करीन की त्यांनी या दोन्ही पत्रांवर मार्गदर्शन करावं. ऐकू येते? हॅलो, ऐकू येते? हो, येते येते. हा. हो. आजची दोन्ही पत्र खूप चांगली झाली. रतनने सादर केलेलं पत्र अगदी छोटस होतं, पण तिने खूप विस्ताराने अनेक संदर्भ घेत असं विद्वत्तापूर्ण अभ्यासपूर्ण सादरीकरण झालं रतनचं. आता व्हिडिओ ऑन करताय का? काय रे कशाला? चालेल, ठीक आहे. बोला बोला, सॉरी. दिसतंय का? नाही दिसले तरी चालतं. नाही नाही, चालेल तुम्ही प्लीज. तुम्ही सगळी तरुण मुलं छान दिसताय, छान बोलताय, त्याच्यातनं माझं काहीच हे नाही. खूपच छान. रतननी खूपच सुंदर सांगितलं. सगळे संदर्भ तिने आधी अतिशय छान दिले. तिचंही अभिनंदन. आणि विश्वनाथ, परत तुझं एकदा अभिनंदन. आबानी आणि आप्पांनी सुधीरनी केलेलंच आहे, परत तुझं अभिनंदन. जसा श्रीकृष्ण जेव्हा केव्हा अडचण असेल तेव्हा श्रीकृष्ण हजर राहायचे, तसंच तुझं झालं आता यावेळी. तू काल एवढं मोठं पत्र रावजींना लिहिलेलं ते तू काल सादर केलंस, त्याच्यासाठी खूप छान तयारी पण केलीस. आणि आज परत हे वेदपाळना लिहिलेलं पत्र तू सादर केलंस. दोघांचंही आधी अगदी मनपूर्वक अभिनंदन आणि अनेक आशीर्वाद. आणि असंच आता जसे आबा नंतर सुधीर आणि आप्पा मार्गदर्शन करतात, तसंच तूही पुढे मार्गदर्शन करायला लाग. तूही म्हणजे रतनलाही सांगते की असे मार्गदर्शक व्हा, म्हणून असाच आशीर्वाद देते तुम्हाला. वेदपाळांच्या विषयी सांगताना खरं तर मी आधीचे रेफरन्सेस देणार होते, पण सुधीरने माझं ते काम केलं, म्हणून सुधीरचेही आभार. ही वेदपाळ कुठे कुठे आपल्याला चरित्रात सापडतात. गोपाळ भागोजी कोपांचं उल्लेख कुठे कुठे सापडतो. दिवेकरांनी लिहिलेल्या चरित्रातही अनेक ठिकाणी भागोजी कोपांचा संदर्भ दिलेला आहे. त्यानंतर नव्या पुष्पात त्यांनी स्वतः लिहिलेला पंतांच्या आठवणी फार सुंदर हृदय आहेत, त्याच्यातही आहे. आणि जसं सांगितलं तर परमानुभव प्रकाश या त्यांच्या 6 प्रश्नावरती लिहिलेले ते आहेत. अवधूत संप्रदायाचं सगळं सार त्याच्यामध्ये आलेला आहे. त्यामुळे सुधीरचंही अनेक आभार. आबा, आप्पा आणि सुधीर तिघेंचंही सगळं हे याच्यावरचं विवेचन मार्गदर्शन तुम्हाला केलेलं सविस्तर असतं, त्यामुळे परत मला त्याच्याविषयी काही बोलायचं नाहीये. आबा जसं म्हणाले की आपलं काय करायचंय, तर आपल्याला फक्त भजन करायचंय. तसंच माझंही आता भजन करायचंच हे आहे. तुमच्या सगळ्यांचं ऐकून अगदी तृप्त होतं. खरं तर आता बसवत नाही, पण तरी सुद्धा येऊन इथे बसते आणि तुमचं सगळ्यांचं ऐकते. खूप छान वाटतं. त्यावेळी आप्पा जसं म्हणाले तसंच, तर आपल्या हातात काहीच नाही, तोच आहे सगळा. तर प्रेमळ भक्ती भक्ता देई, उत्सव सेवा सद्गुरु घेई, यंत्रारूढ आम्ही जीव, चालक तुझी सर्व ठाई. नाही मी पण आलो शरण, ठेवी दत्ता तुझे पायी, हेच आता कर्तव्य. श्री गुरुदेव. धन्यवाद आत्या. आता आपण आजच्या पत्रवाचनाची सांगता आरतीने करणार आहोत. मी रतनताईंना विनंती करते त्यांनी आरती सेवेला सुरुवात करावी.
श्री गुरुदेव दत्त. आवाज येतो? आरती क्रमांक 27-15. अहं ममता वाळिली, अहं ममता वाळिली, आरती दत्ता वाळिली, आरती दत्ता वाळिली, आरती दत्ता वाळिली. अहं ममता वाळिली, अहं ममता वाळिली, आरती दत्ता वाळिली, आरती दत्ता वाळिली, आरती दत्ता वाळिली. बंधमुक्ती भ्रांती टाकूनी, बंधमुक्ती भ्रांती टाकूनी, ऐक्य भक्ती कवळिली, ऐक्य भक्ती कवळिली. अहं ममता वाळिली, अहं ममता वाळिली, आरती दत्ता वाळिली, आरती दत्ता वाळिली, आरती दत्ता वाळिली. ब्रह्मात्मैक्य ज्ञानवन्दिने, ब्रह्मात्मैक्य ज्ञानवन्दिने, भेदबुद्धिः जाळिली, भेदबुद्धिः जाळिली. अहं ममता वाळिली, अहं ममता वाळिली, आरती दत्ता वाळिली, आरती दत्ता वाळिली, आरती दत्ता वाळिली. धन्य धन्य वृत्तीने दत्ता, धन्य धन्य वृत्तीने दत्ता, प्रेममूर्ती आळविली, प्रेममूर्ती आळविली, प्रेममूर्ती आळविली. अहं ममता वाळिली, अहं ममता वाळिली, आरती दत्ता वाळिली, आरती दत्ता वाळिली, आरती दत्ता वाळिली. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद रतनताई. तर आपण आजचा हा पत्रवाचनाचा कार्यक्रम समारोप करूया आणि पुढच्या शनिवारी पुन्हा भेटूयात. श्री गुरुदेव दत्त. जय दत्तगुरु. जय दत्तगुरु. जय दत्तगुरु. अवधूता दत्तगुरु. दत्तगुरु आबा दत्तगुरु. दत्तगुरु. जय दत्तगुरु. दत्तगुरु. आबासाहेब धन्यवाद. भजन करूया आपण आता. काय दर्शना झालंच नाही.